तर सुरुवात करू आपण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरकृष्णे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. कथंच स्मृति अस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते प्रथम स श्री चैतन्य नमामि. हरे कृष्ण. तर आजच्या या भगवद्गीता जे भक्तिशास्त्रीच्या अंतर्गत आपण घेतोय या कक्षेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आपण काल गीता महात्म्य पाहिलं आणि त्याच्यानंतर भगवद्गीता पहिला आता दुसरा पण घेतलाच. ऑलमोस्ट दुसरा झाला ना श्लोक का नाही झाला की नाही? हो झाला ना, काल घेतला आपण, त्याची माहिती पण केली आणि वाचून झालं आपलं. तर आता आपण पाहणार तिसरा श्लोक. ठीक आहे ना? दुसरा श्लोक कसा होता? दुसऱ्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं होतं की दुर्योधन पोचलेला, संजय सांगतोय दुर्योधन कुठं पोचलेला आहे? द्रोणाचार्यांकडं जाऊन आचार्यम उपसंगम्य म्हणजे आचार्यांच्या जवळ गेलेला आहे. आता आचार्यांच्या जवळ जाऊन उपसंगम्य काय करायला हवं? खरं तर त्यांची सेवा करायला हवी. हा उलटच करतोय, आदेश देतोय आचार्यांना. त्यामुळे खरा शिष्य नाही हा काही. त्यामुळे कळतंय त्याचं कसं वागणं आहे. तिसऱ्या श्लोकात बघा तो आता काय करतोय? आता द्रोणाचार्यांची कान उघडणी करतोय एका दृष्टीने, म्हणजे अगदी बोलून बोलून हळूच हे करून काय करतोय ना, थोडं प्रताडित करतोय. तर तो म्हणतोय बघा श्लोक असा आहे तिसरा. पश्यैतां पांडपुत्राणाम आचार्य महतीं चमुम व्यूढां द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. त्याचं भाषांतर तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. खर तर द्रुपद पुत्र म्हणजे कोण? तो धृष्टद्युम्न आहे. त्याला धृष्टद्युम्न म्हणू शकला असं ना. द्रुपद पुत्र म्हणण्याचं पण त्याच्या मागं पण कारण आहे. तिथं कळेल त्याच्यामध्ये प्रपात दिलेलंच आहे. तात्पर्य बघा. मुत्सदी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. त्याला मुत्सदी म्हटलंय. भौतिक दृष्टीनं मुत्सदी, कारण खर तर गुरूंकडे जाऊन कसं बोलावं हे त्याला माहितच नाहीये. त्याला वाटतं मी किती राजकीय दृष्टीने मुत्सदी आहे. ते मुत्सदीपणा दिसून येतो या ठिकाणी त्याचा. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी आता द्रौपदीचे पिता पण ते धृष्टद्युम्नचे पण पिता आहेत. धृष्टद्युम्न आणि द्रौपदी भाऊ बहीण आहेत आणि त्यांचे पिता द्रुपद राजा आहेत.
द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. धृष्टद्युम्न त्याचं नाव. द्रोणाचार्यांची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडे सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. फार महत्वाचं आहे. आता आपली तशी अवस्था होईल का बघा. आपल्याला हा मारण्यासाठी पुढं आपला वध करणार आहे असं आपल्याला माहित आहे. त्याला काय पण सांगू का काही? उलट तो जवळ आला की आपण काय करणार, कसं त्याला इथनं घालवता येईल त्याचा विचार करणार. पण आपण पाहू शकतो म्हणजे द्रोणाचार्य एवढे ते समभावात होते, जेव्हा ते म्हणजे त्यांना माहिती आहे हा म्हणजे जो धृष्टद्युम्न आहे तो आपल्याला मला मारण्याचा त्याचा उद्देश आहे माहिती आहे त्यांना, तरी पण एक योग्य ब्राह्मण या नात्यानं त्यांनी काय केलं, आपल्या शत्रूलाच त्यांनी प्रशिक्षण दिलं. त्यामुळे माझ्याकडनं शिकून मलाच तो मारणार आहे, माझ्याकडनं विद्या घेऊन. पण तरी त्यांनी पाहिलं की हा खरा योद्धा आहे, योग्य आहे युद्ध करण्यासाठी, त्यामुळे याला शिक्षण देणं माझं कर्तव्य आहे. तर त्यामुळं त्याला शिकवलं. आता तेच द्रोणाचार्यांनी एकलव्याला का नको म्हटलं तर, आता खरं तर आहे ना मारणार तरी शिकवत आहेत, आणि एकलव्य तर यांना मारणार नव्हता निश्चितच, तरी त्याला शिकवलं. त्याचं कारण काय की अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धर बनवायचा हा उद्देश नव्हता, फक्त उद्देश हा होता की त्याला माहिती एकलव्याला जर शिकवलं मी काय करणार, दुरुपयोग करणार तो त्याचा. आता मग यांनी पण केलाच की दृष्टीतून यालाच मारलं मग एका दृष्टीने. पण यांच्यासाठी हे झालं तो युद्धाच्या दृष्टीने दुरुपयोग नाही, युद्ध योग्यच होतं करण्याची पद्धत. धर्मयुद्धात सहभागी झाला होता दृष्टद्युम्न, पण एकलव्यच तसं नव्हतं. एकलव्य म्हणजे तो भक्त म्हणजे एक शरणागतीच्या भावनेनं, साधी गोष्ट आहे. तो जेव्हा द्रोणाचार्यांकडे गेला होता, द्रोणाचार्य नको म्हणाले, त्याला ओळखलं की याला ज्ञान जर दिलं मी तर त्याचा दुरुपयोग करेल, पण नको म्हटलं तरी पण त्याचा पुतळा करून कोणा चोरून ते बघून तो शिकत होता. तर ते चुकीचं होतं. म्हणून त्याने काय अंगठा मागितला खरं तर, आणि अंगठा मागून दाखवून दिलं की मी काय प्रसन्न नाही होतो तुझ्यावर. पण ते अंगठा दिला त्याची जास्त चर्चा होती, बघा त्याने अंगठा दिला म्हणून. अंगठा दिला म्हटलं आपला आजकाल अंगठा म्हणजे थोडा वेगळा अर्थ होतो, अंगठा छाप नाही का, त्याला काहीच येत नाही असं. तर त्याचा अंगठा घेतला खरा, पण तरी पण तशाच त्यांनी परत युद्ध केलं म्हणे असं म्हटलेलं आहे, आणि त्याचा मृत्यू झाला युद्धामध्ये. अर्थात भगवंताची विशेष कृपा पण झाली त्याच्यावर. इथं कशी स्थिती आहे बघा. इथं द्रोणाचार्यानं माहिती आहे, एक तर हा म्हणजे दुर्योधन जेव्हा द्रोणाचार्यानं काय करतोय की द्रुपद पुत्रानं रचलेली सेना बघा म्हणजे कौशल्य तुम्ही शिकवलेलं आहे, तुम्ही शिकवलेला व्यक्ती आता दुसऱ्या पार्टीत जाऊन तुमच्याशी युद्ध करणार आहे आणि तुम्हाला मारणार आहे, आणि तुम्ही त्याला शिकवलंय. म्हणजे ही नीती काही बरोबर नाही, युद्धनीती आज त्याला म्हणायचं दुर्योधनाला. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघू शकतो की एक उदार ब्राह्मण आहे, त्याने काय केलं नाही, सगळ्या प्रकारचे युद्ध करायला शिकवलं, काही कसर नाही सोडली. अशा पद्धतीने त्यांचं विशेष वागणं आहे. आणि इथं पुढे म्हटलेलं आहे, आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून आता उघडच आहे ना, द्रोणाचार्यांना मारायचं म्हणजे द्रोणाच्या बाजूला थोडं चालणार. ज्याला मारायचं असेल आपल्याला एखाद्याला, त्याच्या विरुद्ध पार्टीतच गेलं तरच मारणार, त्यामुळे तिकडे जाणं साहजिकच होतं. आणि इथं म्हटलंय त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्ध कलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. बघा म्हणजे आपल्या गुरुला चूक दाखवतोय. उलट खरं म्हणायला पाहिजे किती तुम्ही उदार आहात, तुम्ही शत्रूला पण तुम्ही शिकवलं, हे त्याला ते कळलं नाही. उलट त्यांनी काय केलं, त्यांचीच प्रताडणा केली, कार उघडणी केल्यासारखं. म्हणजे तुम्ही एकतर चुकलं काय, तुम्ही त्याला शिकवलं, आणि दुसरं काय, तुम्ही आता तो तुमच्या विरोधात युद्ध करायला थांबलाच समोर आता. आणि त्यांनी सैन्य पण तुम्ही सांगितलं सगळं तुम्ही जे शिकवलंय त्यावर रचना केली त्यांनी. तर त्या दृष्टीने तो हे बोलतोय, चूक दाखवतोय. हे यावर त्याला हे देखील दाखवून द्यावायचे होते की हा मुद्दा बघा, आता पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. आणि विशेष कोणाविषयी बघा, विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. त्याच्याविषयी काहीतरी गडबड होऊ नये बाबा. नाही आपला शिष्यच आवडता, त्यामुळे त्याच्यावर काय करायचं नाही, मुद्दाम बाणच सोडायचे नाही, बाजूला सोड द्यायचे बाण.
असं कदाचित दुर्योधनाला भीती वाटली, असं तर नाही करणार ना. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. बघा, दुर्योधनानं एक ते तो चाल खेळतोय, कारण तो आहे क्षत्रिय, पण क्षत्रिय मुत्सद्दी आहे. पण त्याला म्हणजे कसं आहे की क्षत्रिय आहे याचा अर्थ असा नाही की तो कुठं पण तलवार चालवायचा नाही. कारण शब्द पण माहिती आहे ना, आपण माहिती ऐकलंय की शब्द हे शस्त्रासारखे असतात. फक्त तलवार शस्त्रासारखी नाही, आता त्याचे शब्द शस्त्राप्रमाणे आहेत. त्यामुळे बोलताना आपण शास्त्रात जे दिलंय त्याप्रमाणे बोललो तर काय होणार, समोरच्या व्यक्तीला समाधान वाटतं. पण शास्त्राचा आधार न घेता जर पाहिजे ते शब्द फेकला तर काय होणार, ते शब्द म्हणजे आपल्याला शस्त्राप्रमाणे त्याची जखम होऊ शकते आतमध्ये. जर आपल्याला बाहेरनं जखम झाली तर आपण काय करू, ते जखमेवर काहीतरी मलमपट्टी करू. पण आतनं जर जखम झाली तर हृदयामध्ये, त्याला काय मलमपट्टी करणार आपण, ते अवघड आहे ना. आणि पुन्हा काहीतरी बोलत तर जखम झाली, पुन्हा जखमेवर मीठ चोळता म्हणतात ना मराठीत, त्याचा प्रकार चाललेला आहे. त्यामुळे दुर्योधन हा मुळीच काय नाहीये, मुळीच त्याला वागण्यास दुर्योधन म्हटलेलं आहे. त्याचं खरं नाव होतं सुयोधन. आणि अजून एक आश्चर्य बघा, युधिष्ठिर महाराज दुर्योधन कधी म्हणत नाही, सुयोधनच म्हणायचे. एवढे युधिष्ठिर महाराज मोठेपण आहे, ब्रॉड माइंडेड, आणि हा नॅरो माइंडेड आहे. हा दुर्योधन म्हणजे वाईट गोष्टी करण्यामध्येच त्याचं प्रावीण्य जास्त. या ठिकाणी म्हणजे एक लक्षात घ्यायला, दुर्योधन जो आहे तो असं म्हटलेलं आहे महाभारतामध्ये, तो कलीचाच एक हे असल्यासारखं आहे, कलीचा चेला असल्यासारखं आहे. त्याच्या माध्यमाने कलीने काय केलं, आपला प्रवेश सुरू केला. आणि कलीला कुठंतरी घुसायचं होतं. कली काय निर्माण करतो म्हणजे कली कलह निर्माण करतो, भांडण तंटा. कधी कधी भक्तामध्ये पण तो काय करतो, कली प्रवेश करतो आणि त्यांच्यामध्ये संबंध बिघडून टाकतो, दूषित करतो. इथं पाहू शकतो दुर्योधनाच्या माध्यमातून त्याने काय केलं, ते सुरू केलं. आणि त्यामुळं हा जो अर्जुन आहे, जसं इथं जेव्हा त्यांनी विचारलं सुरुवात धृतराष्ट्रांनी की बाबा काय केलं माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी, असं त्यांनी विचारलं ना धृतराष्ट्रांनी, पहिल्या श्लोकात आपण पाहिलं होतं. तर त्याच्यावर न कळते पांडूच्या पुत्रामध्ये विशेष करून अर्जुनाविषयी जास्त हे, कारण अर्जुन एकतर एकीकडनं बघितलं तर द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य आहे, आणि द्रोणाचार्य एका पार्टीत इकडे आहेत, आणि द्रोणाचार्य सेनापती आहेत. आणि गडबड काय होऊ शकते की सेनापती जर शत्रू पक्ष जर सॉफ्ट कॉर्नर असेल, काय आवश्यक अवस्था होईल बघा त्याची. त्यामुळे युद्धामध्ये एवढं काय रंगत येणार नाही हे माहित होतं. आणि तो म्हणतो की तिथं त्याला दाखवून द्यायचं होतं दुर्योधनाला की म्हणे तुमचा जो निर्णय चुकीचा निर्णय आहे, एकतर आधी चूक केली मोठी, आता पुन्हा चुकू नका. आधी तुम्ही त्या ह्याला शिकवलं दृष्टद्युम्नला, ते चुकलं ठीक आहे झालं, आता तुम्ही काय करा, चूक सुधारून घ्या, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. एवढ्या मोठ्या भर युद्धाच्या मध्ये दुर्योधन जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा की नाही, आशीर्वाद नाही, काय करायला गेलेलं आहे दुर्योधन, त्यांना उपदेश करायला गेलेलं. उलट त्याने विचारायला हवं होतं की मी काय करू सांगा बरं, तुम्ही सेनापतीच नाही, फक्त भले मी राजा जरी असलो तरी पण काय करायला हवं, त्यांना विचारावं की काय आपलं काय म्हणणं, मी काय कसं असायला हवं. तसं दिसून आलं नाही. तर त्यामुळे थोडंसं इथं काय झालेलं आहे, लगेच आपल्याला क्लिअर फोकस मध्ये येत आहे की आपण हे जे श्लोक आहेत ना, हे श्लोक आपल्या एखाद्याला कोणतरी मला विचारलं होतं, मी कुठेतरी हे गीता कोर्सच एक मी नोएडामध्ये का कुठेतरी क्लास देत होतो, एकाने विचारलं होतं हे सगळे युद्धाची नावं, यांनी हे केलं ह्याला विचार जाऊन, मग त्यांनी शंकर हे काय गीतेचा उपदेश मग थोडंच येते, याच्यात काय उपदेश आहे असं वाटलं, एकाने विचारलं. नाही म्हणजे याच्यात पण उपदेश आहे. याच्यात दुर्योधन जसं वागला गुरु तसा आपण वागू नये हे आपण शिकायचं. तो तसं वागल्यामुळे त्याचा काय दुष्परिणाम झाला, तसं आपला होऊ नये यासाठी आपण गुरुशी कसं व्यवहार करावा, वरिष्ठांशी कसं वागायला हवं हे समजून घ्यायचं आपल्याला. नाही आपण आपल्या वरिष्ठांची चूक दाखवण्यात देण्याचा अधिकार आपल्याला नाही. वरकरणी असं वाटत असेल, आपल्या कमतरतेमुळे वाटत असेल, आपल्या ती योग्यता नाही एखाद्याला परखण्याची. समजा एखादं कुठलं तरी छोटं दुकान असेल एखाद्याचं, समजा किराणा मालाचं धान्याचं दुकान एखाद्याचं, आणि त्याला समजा एखाद्याने हिरा एखाद्याच्या हातात तो घेऊन गेला त्या दुकानवाल्याकडे, म्हटलं की सांगा बरं हिरा आहे की नाही, मला थोडं जाणून घ्यायचंय. फार गंभीरतेने विचारलं जातो तिथे. दुकानदार काय म्हणेल, तो असं म्हणेल का बरं झालं तुम्ही घेऊन आलात तर बघतो थोडं, नाही हा हिरा वाटत नाही हो, एक साधारण खडा असेल.
सांगण्याने पण सांगणं किती त्यांनी विचार करायला पाहिजे, मला काय माहित नाही बरं, तोही म्हणत नाही. आणि याने पण जिथं जायला पाहिजे ना, आता बत्तीकडे जाऊन तो काय करू लागलेला आहे त्या ठिकाणी, तिथं त्याच्या त्या ठिकाणी तो प्रस्तुत करतो तो हिरा. त्याच पद्धतीने इथं द्रोणाचार्यांशी किंवा आपल्या गुरुशी कसं वागायला हवं हे जर कळत नसेल, कुणाशी कसं वागावं हे फार महत्वाचं आहे. आपण आपल्या वरिष्ठांशी, जसं भगवान श्रीकृष्ण भक्ती आदर्श आहेत, जेव्हा ते युधिष्ठिर भीमाला भेटल्यावर काय करायचे, चरण स्पर्श करायचे आणि नकुल आणि सहदेवना आशीर्वाद द्यायचे, कारण ते दोघांचा चरण स्पर्श करायचे भगवंताचा. आणि अर्जुन भेटले की आलिंगन द्यायचे अर्जुनाला. म्हणजे भगवंत सर्वांशी कसं, कुंती माणी भेटले की ते आत्या आहे. आता कृष्ण भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत, तरी पण ते कुंती माणी चरणांना स्पर्श करतात. का बरं? ते आत्या आहे म्हणून. एक लौकिक दृष्टीने म्हणजे भगवंत लोक व्यवहार फार चांगलं पालन करतात. त्यामुळं जेव्हा कंसाचा वध झाला तर त्या ठिकाणी भगवंत स्वतःच वध केलेला आहे, तरी पण त्यांच्या कुटुंबाला सदस्य मुठीत जाऊन, मामाच आहेत मुठीत जाऊन त्यांनी त्या शोक सभेत भगवंत पण सहभागी झाले. रडत तेव्हा मामा गेले म्हणून. ते भगवंत अर्थात ते मारणं आवश्यक पण होतं. कोण म्हणजे मारून मग परत रडायचं कशाला? नाही, आपले दोन्ही बाजू दाखवून देतात भगवंत. ते मारण्याची बाजू जी आहे ती भगवंताचं ऐश्वर्य, विशेष करून भगवंताच्या 6 ऐश्वर्यामध्ये बल आहे ना, ते दाखवून देतात. आणि परत मग दाखवून देतात की आपण सामान्य लोकांमध्ये पण आपण काही लोक व्यवहार पण कसं करणं आवश्यक आहे, त्यावेळेस ते दाखवून देतात. तर मग या ह्याच्यामध्ये, या श्लोकात आपल्याला कळतं की आता दुर्योधनाच्या गोष्टीतनं बघा, एक तर कळतं की 2 गोष्टी आपण समजू दुर्योधनाच्या वागण्यावर. एक तर आहे, दुर्योधन सारखे जे असुर आहेत ते काय करतात, द्रोणाचार्यांसारख्या महान ब्राह्मण किंवा आचार्यांमध्ये दोष ते पाहतात. एक झालं. दुसरा मुद्दा आहे, दुर्योधन फार मोठा विशेष राजकारणी, बरं का, मुत्सद्दी राजकारणी येतो. त्यामुळं तो काय करू लागला, द्रोणाचार्यांना पांडवांविरुद्ध क्रोधित करण्याचा तो प्रयत्न करू लागला. म्हणून याला काय केलेलं आहे, म्हणून याला मुत्सद्दी म्हटलेलं आहे. म्हणून तरी आता बघा, याला मुत्सद्दी राजकारणी का म्हटलंय बरं? कारण आपल्याला माहिती आहे की 4 अंग आहेत ना राजकीय याच्यातले. कुठले बरं? साम, दाम, दंड, भेद. ऐकलं ना आपण? हे साम, दाम, दंड, भेद 4 गोष्टी आहेत. आता 4 मध्ये एक तर त्याला काय करायचं, थोडं चांगलं त्याला समजून सांगून त्याला आपल्या अधीन आणायचं. तर दुसरं त्याला काहीतरी धन वगैरे देऊन त्याला काय करायचं, थोडं शांत करायचं. किंवा दंड, त्याला दंडित करायचं. भेद म्हणजे काय करायचं, त्याला तिथनं दुसरं काहीतरी विशेष त्याला हे करायचं. भेदनीती म्हणजे तिथनं काढायचं त्याला. असं केलेलं आहे की हे 3 ज्या गोष्टी आहेत त्या नाही झालं, शेवटचा भेद आहे त्याला कोण काढायचंच आहे. तर असुराच्या दृष्टीनं भेदनीती हेच प्रथम अंग आहे खरं, आणि त्यांच्या सर्वात योग्य आहे. द्रोणाचार्यांनी काय केलेलं आहे, त्यांना माहित आहे भले ते ब्राह्मण असले ते युद्धनीती म्हणजे जे धनुर्विद्या आहे सगळं हे आहे याच्यामध्ये पारंगत होतं, त्यांना त्यामुळे सगळं माहित आहे. आणि यानं दुर्योधन काय केलंय, भेदनीती किंवा कूटनीती वापरून द्रोणाचार्यांचा जो त्या पांडवांविषयी स्नेह आहे त्या स्नेहामध्ये काय करू लागला, तो आता भेद पाडू लागला दोघांमध्ये, त्याला वेगळं करू लागलं. त्यांच्या पार्टीला त्याला वेगळं करून आपल्या पार्टीत आणायचं, चालतंय ना आता, तसं तर भेद करू लागला. असं नाही परत, त्याच्यामुळं तो समजावून सांगणं नाही, बाकी एकदम तो काय करू तोडू लागला त्यांच्यामध्ये. त्यामुळं हे आपण समजणं आवश्यक आहे की हे जे आहे आता पुढं हे कळेलच आपल्याला, उपदेश दिला जाईल जेव्हा कोणाला भगवंत पुन्हा उपदेश देतील अर्जुना, तेव्हा अजून काय बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आता चर्चेला याच्याविषयी आता पुढचा श्लोक बघूया आपण. जर आपल्याला या श्लोकांवर काही जरी प्रश्न, जर आपण नंतर ते प्रश्न लिहून ठेवा आणि आपल्या या चर्चेच्या शेवटी आपण त्याची काय करूया, चर्चा करूया. 4था श्लोक असा आहे, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. भाषांतर असं आहे, येथे म्हणजे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरचे शूर आणि महान धनुर्धर आहेत, तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत असं म्हटलंय. तर एक अजून एक हे राहिलं, एक मुद्दा सांगायचा राहिला माझा, की जे द्रुपद आणि हे जे यांनी वापरलेले शब्द द्रुपद पुत्रेण, तो मुद्दा थोडा मी नाही क्लिअर केला. द्रुपद पुत्रेण, द्रुपदचा काय संबंध आला तिथं? कारण जेव्हा आपलं
भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये द्रोणाचार्य आणि द्रुपद तर राजकुमार होते अजून, आणि दोघं जण शिकत होत्या गुरुकुलमध्ये भारद्वाज ऋषींच्या. आता द्रोणाचार्य भारद्वाज ऋषींचे पुत्र आहेत, आणि त्यामध्ये आश्रमात एकत्र असताना फार मैत्री झाली दोघांची. भलेही द्रोणाचार्य ब्राह्मण होते किंवा द्रुपदा क्षत्रिय असले, त्या दोघांत एवढं खूप मैत्री झाली. आणि त्या मैत्रीच्या आवेशामध्येच त्याने काय म्हटलं, कोणी द्रुपद म्हणाला की म्हणे, अरे द्रोण, मी खरं तर म्हणे इतका या मैत्रीमुळे झालं की आपली मैत्री अशीच राहावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे आता मी भविष्यात मी जेव्हा आता राजकुमार तर राजा बनेनच, जेव्हा मी राजा बनेन तेव्हा काय करेन, मी तुला माझं अर्ध राज्य देईन असं त्याला वचन दिलं तेव्हा. आणि द्रोणाचार्याने काही विचार नाही केला की काय अर्ध राज्य काय करायचं, एवढं त्याला काही तसं वाटलं नाही त्याचं. आणि मग ते अर्ध राज्याचं झालं बोलणं. आणि मग काय का तर ते गुरुकुलमध्ये शिक्षण संपलं. द्रुपद आपल्या राज्यात निघून गेला, द्रोणाचार्य आपलं राहिले. आणि मग ते कुठं हिचं युद्धकलेचं प्रशिक्षण देत किंवा असं त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. पण एवढी गरीबी होती की ते मुलांना त्यांची जी पत्नी होती द्रोणाचार्यांची, कृपी म्हणजे कृपाचार्यांची बहीण, तर ते इतकं म्हणजे अवस्था बिकट झाली, त्यांना घरात काय खायला नसायचं. त्यामुळे काय करायचे, त्यांना दूध पण नसायचं मुलांसाठी प्यायला. आणि मुद्दाम काय करायचे काही मुलं, काय त्यांना हे करण्यासाठी म्हणून पीठ असं ना, पीठ ते पाण्यात घोळून त्याला म्हणायचे दूध आहे म्हणायचे, आणि दूध ते पिल्यावर त्यांना कळायचं किंवा चुन्याची निवडी असं काय, तर ते दूध आहे ते पिल्यावर त्यांना लक्षात, ते एकदम ते मुलं हसायची खूप. आणि सगळं पण मुलं पण एकदम तासून गेली. ती कृपी पण तिलाही वाटायचं की आपल्याकडं म्हणे आपण इथं गाय जरी असतं आपण काहीतरी केलं असतं, तेवढं गाय घेण्यासाठी पण त्यांच्याकडे काही नव्हतं. आणि द्रोणाचार्य फारच गरीब अवस्थेत त्यांनी विचार केला की काय करावं आपण. जो माझा मित्र द्रुपद आता राजा झालेला आहे, त्यांना वचन दिलेलं आहे. आणि याला माहिती की क्षत्रिय राजे काय करतात, वचन मात्र काही तोडत नाही. कदाचित फार तरी विसर असेल, पण मी आठवण करून दिल्यावर काय करते ते नक्कीच लक्षात येईल त्यांच्या. आणि द्रोणाचार्य पोहोचतात कुठं, द्रुपद राजाकडे पोहोचतात. आणि भर सभेमध्ये दरबारामध्ये जाऊन द्रोणाचार्य म्हणतात की अरे मित्रा, मी आलोय, तुझे म्हटलास ना त्याप्रमाणे मी अर्धराज्य देतो म्हटला ना, मी आलोय म्हणे. आणि तिथंच चिडतो द्रुपद राजा, म्हणतो मित्र कसा मित्र म्हणून, अरे मित्रता तर जो समान आहेत लोक त्यांच्यात मित्रता होते, तू काय एकदम फाटका माणूस आहे, मी एवढा मोठा राजा आहे, ते होऊ शकत नाही म्हणे. आणि अर्ध राज्य काय घेऊन बसला, काय कसलं वचन म्हणतोस तू. एकदम त्याला असं हे केलं की एकदम म्हणजे त्यांना उपेक्षित केलं, त्यांचं अपमानित केलं द्रोणाचार्यांना. द्रोणाचार्य खूप भयंकर अपमानित आले इकडं. आणि मग ते युद्ध मनात ते सलत होतच, काहीतरी करून आपण हे करावं. आणि ते कौरवांना पांडवांचं युद्ध हे शिकवत असताना त्यांना प्रयत्न केला, त्यांना कौरवांना आधी पाठवलं की जाऊन काय करा, गोदक्षिणा म्हणजे काय हेच करा की तुम्ही द्रुपदाला पकडून आणा. ते गेले पण त्यांना जमलं नाही ते. पण द्रोणाचार्य मी ते अर्जुन हे करू शकतो, अर्जुनाला पाठवलं. अर्जुन काय केलं, ते सैन्याने हे करून त्यांना घेऊन आला. अर्जुन द्रुपदाला बांधून घेऊन आला समोर त्यांच्या पुढे. मग द्रोणाचार्य म्हटले काय त्यांच्याशी काय, त्यांना बांधून किंवा मारहाण काही केलं नाही, एवढंच म्हटलं की ठीक आहे म्हणे, आता तू आता हारलेला आहेस आणि मी तुझं पूर्ण राज्य घेणार नाही. बाकी त्यांचे म्हणजे त्यांच्या बोलण्यात किती अगदी एकदम तारतम्य आहे, काय बोलतात काय करतात असं नाही, व्यवस्थित आहे. ते म्हणाल तुझे वचन त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं तुझं अर्ध राज्य मी घेतो आणि आता तुझ्याकडे राहते. आता तर झालं ना, मैत्री झाली ना आपली, तर त्यामुळे अर्ध मी घेतो, अर्ध तुझ्याकडे आणि पाठवून देतो. त्यामुळे द्रुपदाचा खूपच अपमान झाला. आणि आपण त्यांनी काय केलं, पुरोहितांना सगळ्यांना एकत्र केलं, सांगितलं काय करूया आपण, असं यज्ञ करा ज्याद्वारे काय होईल, असा पुत्र उत्पन्न होईल जो द्रोणाचार्यांचा वध करेल. एवढं सामर्थ्य असायचं पण त्यावेळेला पुरोहितांमध्ये, असं करू शकत होते. आता स्वतःच काय खरं नाही ते का दुसऱ्याचं काय करू शकणार, अशी अवस्था केली. तर त्यांनी काय केलं, यज्ञामधनं द्रौपदी आणि दृष्टद्युम्न दोघंही प्रकट झाले यज्ञातनं. आणि दृष्टद्युम्न लहानपणामध्ये तसंच त्यांनी तयारी केलं होती की द्रोणाचार्य हे करायचं तुला. आणि ही गोष्ट माहिती होती कोणाला, द्रोणाचार्य. आणि द्रुपद राजाला हे पण माहित होतं, माझ्या मला जर युद्धकले शिक्षण घ्यायचं तर काय केलं पाहिजे, द्रोणाचार्यांकडे पाठवणं आवश्यक आहे. त्यांच्यात कोणी बघा, शत्रुत्व आहे तरी पण त्यांचे ही फार महत्वाची गोष्ट आहे. शत्रुत्व असलं तरी पण त्यांचे जे खरे गुण त्याचं प्रशंसा शत्रू पण करत असतो. बाकीचे हे ठीक आहे, बाकीचं खराब आहे पण ह्याच्या बाबतीत मात्र मारायलाच पाहिजे असं म्हणतात ना काय. मग तो येतो, त्यांना शिकवलं जातं जसं आपण ऐकल्यानंतर मग शेवटी तसंच आहे, त्याच्या हस्तेच वध होतो द्रोणाचार्यांचा, असं उल्लेख आहे पुढं. एवढं तर राहिलं होतं सांगायचं. ठीक आहे, 4था श्लोक आपण सुरू करणारच होतो, पुन्हा एकदा करतो. अत्र शूर महेश्वासा भीमार्जुन समायुधी
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे म्हणजे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत असं म्हटलंय. म्हणजे बघा इथं तात्पर्य वाचतो, द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. खरंच त्यांच्याकडे शिकायला त्यांना काय त्याची भीती वाटावी. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. असं आपण करत नाही का? एखाद्या गोष्ट आपल्याला माहित नाही तर आपण म्हणतो, अरे नाही का त्या कमळासारखं आहे होतं, लाल त्या ह्याच्यासारखं सांगतो, एकाची तुलना करतो एखाद्याची. इथं काय केलेलं आहे, दुर्योधन भीमार्जुन समायुधी अत्र शूरा महेश्वासा. महेश्वासा म्हणजे महाईशु आसाहा, म्हणजे कोण आहे ते? धनुर्धर अर्जुन. महान धनुर्धर असं म्हटलंय. आणि भीम आणि अर्जुन कोण आहेत? भीम आणि अर्जुनचा उल्लेख केला त्या ठिकाणी, तर त्यांच्या बरोबरीचे समहा म्हणजे त्यांच्या बरोबरीचे. म्हणजे भीम आणि अर्जुन म्हणजे एका दृष्टीनं एक प्रमाण असल्यासारखं, सगळ्यात शक्तिशाली येते दोघं, आणि ते पण यांच्या बरोबरचे. म्हणजे असं आहे की भीम अर्जुन एवढे प्रसिद्ध आहेत युद्धामध्ये. एकतर भीम गदा युद्धामध्ये प्रसिद्ध आहे, आणि अर्जुनाकडे काय गांडीव धनुष्य आहे. गांडीव धनुष्य दिलं होतं कोणी? ते खांडवप्रसामध्ये काय झालं होतं, त्या अग्निदेवानी सांगितलं किंवा मी भरपूर यज्ञ केलेले, बरेच यज्ञ झाल्यामुळे काय झालेलं आहे, इतक्या तूप टाकलं, इतकं तूप टाकून ते सगळं ग्रहण करून काय माझं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. आता काय आवश्यकता आहे, हे सगळं जाळून काढ म्हणे. तेव्हा काय होईल, मला ते जाळल्यामुळं सगळं ते तूप जे काय सगळं ते निघून जाईल असं म्हटल्यावर तसं केलं. आता सुरुवातीला इंद्राने विरोध केला, त्यावर इंद्राने करू दिलं नाही, कारण तिथला एक शरण घेतली, आणि त्यांनी काय केलं, तिथल्या सापाने किंवा तर यांनी काय केलं, अर्जुनाने ते जाळलं सगळं, आणि जाळल्यानंतर पुन्हा मग अग्निदेवाने प्रसन्न होऊन काय दिलं त्यांना, हे गांडीव धनुष्य दिलेलं होतं अर्जुनाला. बऱ्याच गोष्टी आहेत, रथ वगैरे इतर आहेत, काही सूर्यदेवाने दिलं, काही यांनी दिलं, परत शिवजींनी पण काय अस्त्र दिलं, असं बरंच उल्लेख आहे. तो परत आपण नंतर चर्चा होईल त्याची. तर इथं मी सांगितलं आता की त्या अर्जुनाची स्थिती अशी आहे, भीमाची अशी अवस्था आहे, एवढं मी ते एकदम बलशाली दोघं जण, यांच्याकडे गांडी धनुष्य, यांच्याकडे गदा आहे, आणि यांच्याविषयी भीती वाटते कोणाला? दुर्योधनाला माहित आहे की मला मारणारच जो कोणी असतो, मला भीमच मारणार, भीमाशिवाय जर कोणी मारणार, त्याला माहित होतं. त्यामुळे भीमाचं नाव घेत आहे, आणि अर्जुनाचं का नाव घेतोय, कारण त्याला माहिती की अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धर आहे. त्याच्याविषयी पण चर्चा होईल. वेगळे अर्धरथी, रथी, महारथी, अतिरथी असे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. त्यांच्यामध्ये कोण किती जणांशी युद्ध करू शकते त्याचं पण वर्णन आहे, ते पण थोडी चर्चा करूया आपण नंतर. तर बघा इथं म्हटलेलं आहे, भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. शूरा महेश्वासा म्हटलेलं आहे, कारण क्षत्रिय शूर असलाच पाहिजे. क्षत्रिय डरपोक असून चालत नाही, कारण जो अर्जुन आहे तो क्षत्रिय असून पण युद्ध नको म्हणणार आहे पुढं. का बरं? मला यांच्याशी युद्ध करावं लागेल, हे असं तो कारण सांगतोय, आणि भगवंत त्याच्या प्रत्येक कारणाचं खंडन करतायत. याच अध्यायाच्या दुसऱ्या भाग होता ना, आपण काल ऐकलं 27 पण पुढचे श्लोक आहेत, त्याच्यामध्ये अर्जुन युद्ध न करण्याची 5 कारणं सांगणार. अर्जुन काही बोलला नाही, अजून हे सगळं वर्णन चालेल तिथलं, युद्धभूमीवरचं काय काय होतं, काय अवस्था, ते सगळं चालेल चर्चा. आणि म्हणून तर म्हटलेलं आहे, हे शूरवीर आहेत, आणि हे युयुधान, विराट, हा युयुधान म्हणजे याचं नाव अजून एक नाव सात्यकी आहे. सात्यकी म्हणजे हा यांचा सेनापती होता पांडवांचा, सात्यकी. आणि सात्यकीचं पण कसं झालं की तो पण नेहमी भगवंताच्या बरोबर असायचा, सहाय्य करायचा, नेहमी भगवंताच्या सेवेत असायचा सात्यकी. आम्ही काल थोडा उल्लेख केला ना, हा कुठं जायचा, विशेष करून जेव्हा भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेले शांतीचा प्रस्ताव घेऊन, तेव्हा काय झालं, यानं सात्यकी पण सोबत होत त्यावेळेला. तर असा उल्लेख आहे. सात्यकीने काय केलं, भगवान श्रीकृष्ण आत गेला, सात्यकीने बाहेरून बघितलं की दुर्योधनाने काय व्यवस्था केली, काय काय केलं म्हणून बघितलं, लक्षात आलं की याने काय केलेलं आहे,
श्रीकृष्णाने आत बोलवले खरं, पण मारण्यासाठी बाहेर सगळं सेना उभी केली, लक्षात आलं त्याच्या. आणि लक्षात आलं लगेच काय केलं त्यानं, त्यांना भगवंताला सांगायला गेलं आणि तेवढ्यात काय झालं मग कळलं, भगवंतानी बघितलं सगळं. भगवंताला काय फरक पडणार, भगवंत तिथनं जाऊ लागले आणि हा काय करू लागला, मुद्दाम भगवंतानी विश्वरूप दाखवलं, थोडं झलक. हा चिडला एकदम. दुर्योधन म्हणा, अरे पकडा म्हणाला, हा जादू जादू दाखवते, जादू दाखवतो. पण ते कोणी पकडू शकले नाही, बांधू शकले नाही, कोणी काय करू शकलं नाही. तर अशा रीतीनं हे युद्धान झालं. आणि विराटाचं पण एक वैशिष्ट्य आहे. विराट राजाचं नाव ऐकलंय का आपण, विराट, विराट नगरी. जसं आपण सगळे मराठीच आहात, तर सातारा जिल्ह्यामध्ये वाई माहितीये का, वाई, वाई ऐकलंय का? तर वाई म्हणजे विराट नगरी होती असं काही जण म्हणतात, साताराची वाई. आता कल्पभेदाप्रमाणे कधी एका कुठल्या युगात तिथं असेल तर असं शक्यता आहे, पण आमच्या इकडे जर वाईला होता तिथले स्थानिक भक्तही म्हणतात. तर विराट राजाकडे कधी तिथं काय गेले बरे, ते वाई इकडं, आणि ते होते हस्तिनापूरला. एवढं लांब का आले बरं? कारण होतं 1 वर्षाचा जो अज्ञातवासाचा काळ होता ना, जेव्हा दुर्योधन आणि शकुनीने काय केलं माहिती ना, चाल खेळून ते असे फासे टाकले की पांडव हारत गेले. नंतर त्या दुर्योधनानं आणि काय केलं, दुशासनानं सगळ्या निमित्ताने हे केलं की यांना काय जा, सगळं जे काय सगळं त्यांनी दावे लावलं, द्रौपदीला पण त्यांनी हे केलं. आणि अशाच ते निघाले. 1 वर्ष अज्ञातवास, म्हणजे असं राहायचं की तुम्हाला कोणी ओळखता कामा. आणि हे 5 जण प्रसिद्ध व्यक्ती, असं नाही छोटी किडूक मुडक कळत पण असं नाही, एवढं धिप्पाड आणि फार विशेष शरीरयष्टी त्यांची होती. त्यामुळे त्यांना ओळखत नाही असं तर नव्हतंच कोणी. पण त्यांनी विचार केला, फार जवळपास राहिलं की लवकर ओळखतील. तेव्हा दूर गेले, अगदी पूर्ण वेश पाठवून गेले, अगदी साधा वेश घातला होता. आणि त्या विराट राजाकडे आले, भेटले. ते म्हणाले की आम्ही म्हणजे पांडवांच्या सेवेमध्ये असतो आम्ही, असं भ्रमण करायला निघालेलं आहे. आणि तसं हा जो भाग आहे महाराष्ट्राला भाग दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध. दंडकारण्य म्हणजे दंडक नावाचं अरण्य, एवढं घनदाट जंगल होतं की आपण विचारही करू शकतो. भयंकर. प्रभू रामचंद्र पण या अरण्यातच गेले दंडकारण्यात. तर त्यामुळं तो ते पोहोचले 5 जण त्या विराट राजाकडे. म्हणाले की आता इथं काय करायचं आपल्याला, आम्हाला राहायचं नाही, आम्ही पांडवांच्या सेवेत होतो, सेवक आहे त्यांचे आम्ही, आणि आम्हाला इथं राहण्याची काय करा, अनुमती द्या. तर प्रत्येकाने आपापलं वेगळं कार्य सांगितलं. द्रौपदीने काय केलं, ती म्हणाली की मी राणीची चांगली सेवा करू शकेन. विराट राजाच्या पत्नीची ती सेवा करू लागली, तिनं सैरंध्री नाव घेतलं तिने. आणि भीम होते म्हटले मी स्वयंपाक चांगला करू शकतो. नकुल म्हटले मी घोड्यात चांगलं हे करू शकतो. आणि युधिष्ठिर महाराज घेतलं, प्रत्येकाने काय घेतलं, कार्य घेतलं. आणि अर्जुन म्हटले मी नृत्य गायन हे सगळं शिकू शकेन. तर जी उत्तरा होती विराटाची पुत्री, तिला ते शिकवलं सगळं गायन त्या काळामध्ये. तर असं बरंच आहे. त्या विराटाला कळलं पण नाही, एक वर्षांतर कळून मी सगळे पांडव आहेत म्हणून. मग त्याने क्षमा मागितलं, अरे आम्हाला माहित नव्हतं तुम्ही पांडव आहे म्हणून. आधी नाही का सांगायचं, आम्ही थोडंच दुर्योधनाला फोन लावून सांगितलं असं, इकडं आलेत बघा, घेऊन चला त्यांना, असं आम्ही थोडंच केलं असतं. ते म्हणजे नाही, म्हणून आमचं ठरवतं, आम्ही कुणाला सांगणार नाही. तर असं ते हे विराटाविषयी ऐकलं आपण, द्रुपदाविषयी आता चर्चा केली. हे सगळे महारथी आहेत. महारथी म्हणजे हजारो, जरी योद्धे आले समोर, त्यानं 10,000 योद्ध्यांना एकाच वेळा पराभूत करण्याचं सामर्थ्य महारथीमध्ये असतं. आणि अतिरथी म्हणून पण आहे, त्यांच्याच जास्त सामर्थ्य. पण महारथीचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना आध्यात्मिक ज्ञान, विद्वता ते पण सगळं असतं. त्यांना काळ याचं भान असतं, कसं वागावं ते सगळं त्यांना माहित असतं. म्हणून ते महारथी आहेत. हे सगळे महारथी आहेत म्हणून. यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे आहेत असं इथं उल्लेख केला. शूरवीर आहेत, हे हे योद्धे पण आहेत. आज त्यांचं काय केलं त्यांनी, दुर्योधनानं हे सगळं वर्णन करतात. आता बघा, दुर्योधन द्रोणाचार्यांना समोरच्या पक्षातलं यासाठी वर्णन करतोय, काय कारण आहे बरं, त्याला दाखवण्यासाठी, बघा एवढे मोठे मोठे योद्धे तिकडे आहेत, तर तुम्हाला काय म्हणजे गाफील राहून चालणार, तुम्हाला तयारीत राहायला पाहिजे. बरोबर आहे ना. कारण तुम्ही जर गाफील राहिलात, अर्जुनावर तुमचं प्रेम जास्त म्हणून तुम्ही थोडं दुर्लक्ष कराल कदाचित. दृष्टद्युम्न तुम्हाला आधीच त्याच्याविषयी चूक केली, परत असं काहीतरी परत घडेल तुमच्याकडनं, असं वाटून त्यांनी काय केलं, दुर्योधन सगळं आता मुत्सद्देपणाने सगळं सांगू लागले की असं आहे, हे आहे, ते वगैरे. त्यांनी जास्त थोडस जाणीव करून देण्यासाठी. त्याला माहित होतं की भीम आणि शक्तीची जाणीव असल्यामुळं तुलना त्यांच्याशी करून त्यांनी हे प्रस्तुत केलं. आता 5वा श्लोक बघा. दृष्टकेतुश्च कितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. ही पण अनेक नाव आहे त्याच्यामध्ये. दृष्टकेतू आहे, चिकितान आहेत, काशीराजा आहे, आणि पुरुजित आहे, कुंती भोज आहेत, शैब्य आहेत. तर हे सगळे
नरपुंग मानव समाजले श्रेष्ठ, फार महान मोठे मोठे लोक बरं का, नावं मोठे. आपण हे करत नाही का कधी एखाद्याला आमंत्रित करण्याचो निमंत्रण पत्रिका, आपण काय त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे विशेष व्यक्ती, कधी कधी हे सन्माननीय पाहुणे, असं सगळं करतो ना. बघतात ते कोण आहेत बघून, मग ते नाव बघून कधी कधी येतात, मोठे मोठे लोक आहेत बरं का, आपण जाऊया त्याला, असं होतं ना. तसं तर मोठे मोठे नाव सांगायला जरा. आणि पुढे बघा, पुढे म्हटलेलं आहे तिथे श्रेष्ठ शूर आणि बलशालीचे दृष्टिकेतू, चकितान, काशीराज, पुरोजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखी योद्धे आहेत. ते सगळं त्याचं नियोजन झालेलं आहे, कशा प्रकारे करायचं काय वगैरे सगळं. पुढे म्हटलं 6व्या याच्यामध्ये, युधामन्युश्च विक्रांत, उत्तम औजाश्च वीर्यवान, सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तम औजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता यांचं पण वैशिष्ट्य आहे वेगळं वेगळं. त्यांच्या नावाप्रमाणे प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. ते कोण आहेत, कसे आहेत, तर त्यांचं काय विशेष महत्व आहे, त्यांचं नाव आधी का घेतलं, हे पण बरंच काही गोष्टी आहेत. आता एवढं सगळं चर्चा केल्यानंतर आपलं महाभारतच काढावं लागेल. मग तो गीता नाही होणार, महाभारतच होऊन जाईल. कारण महाभारत म्हणजे परत शेवटी युद्ध होणार. म्हणणार सगळे आमचे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी मंडळी, माता पिता सगळे म्हणणार, अहो तुम्ही महाभारत आणलं सगळं इथं, तर महाभारत पेक्षा गीता हे करा असं. तर आता जो श्लोक वाचला मी त्याच्याप्रमाणे जे सगळे नाव आहेत ते पण विशेष नाव आहेत त्याचे सुद्धा. आणि आता सुभद्रा पुत्र कोण माहितीये का आपल्याला? सुभद्रेचा मुलगा कोण, कोणाला माहिती आहे? रेज्ड हँड पेक्षा त्याच्या चॅट बॉक्स मध्ये करा बरं. सुभद्रेचा पुत्र कोण माहिती तुम्हाला? पण हँड रेज नका करू तुम्ही, हे करा. आली नावं, आले आले आले. अभिमन्यू 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 आले नाव, बरोबर आहे, अभिमन्यू नाव आहे. आणि मग नंतर तो प्रसंग सांगेनच, सुभद्रा आणि अर्जुन यांचा पुत्र अभिमन्यू आहे. आणि नंतर ते विराट राजाचं मी ते सांगत राहिलं की विराट राजानं, नाही युधामन्यू नाही, अभिमन्यू, युधामन्यू लिहिलेलं. युधामन्यू तर अभिमन्यू आणि युधामन्यू वेगळे बरं का. तर मग जेव्हा विराट राजाची मुलगी जिला शिकवलं ते उत्तरेला, मग त्याची विराट राजाची इच्छा झाली की एवढं सगळं शिकवलं म्हणलं तर अर्जुनाशीच विवाह करावा. मग अर्जुन म्हणाले की नाही, म्हणे मी शिकवलं, हिला सगळं ज्ञान दिलं, याचा अर्थ काय झाला, ती शिष्या म्हणजे माझ्या पुत्री समान आहे, तिच्यावर मी कसं विवाह करणार, त्याच्या माझ्या मुलाशी विवाह करून द्या म्हणे. अर्थात आता तिच्या मुलाचं एका दृष्टीनं ते मुलीच्या वयाची ती होती, पण त्याला क्षत्रिय राज्यात असं व्हायचं हे बघितलं जात होतं एवढं. तरी पण मग ह्याने सांगितल्यामुळे मग अभिमन्यूचा विवाह झाला होता, तर असं आपण समजू शकतो. पुढचा श्लोक घेऊया, 7वा. अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. म्हटलेलं आहे, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत कुठलं वर्णन केलं त्यानं? आतापर्यंत जे वर्णन केलं ते समोरच्या पार्टीचं वर्णन केलं, जे पांडवांच्या बाजूला कोण कोण मोठे लोक ते सांगितलं आधी. आणि आता काय करताय ते, आता दुर्योधन काय करतो, आता
आपल्या बाजूचं. आपल्याकडे कोण कोण आहेत बरं? म्हणजे दुर्योधनाला असं धक्का बसवला, बापरे एवढी मोठं नावाचं आता माझं कसं होणार नाही. तरी काय केलं, तसं समजून का म्हणे आपल्याकडे काय कमी नाही म्हणे. तिकडं सांगितलं आणि पुन्हा मग आपल्या इकडचं सांगितलं. आपले द्रोणाचार्य प्रभू पण आहेत वाटतं. डबल ए द्रोणाचार्य दास. सगळे महाभारतातले सगळेच नाव आहेत का आपल्याकडे? नाही ना. द्रोणाचार्य तर दिसलं एक नाव. द्रोणाचार्य तुझं लक्ष नाही वाटतं. द्रोणाचार्य प्रभू आहे लक्षात तुमचं? दुर्योधन आले भेटायला तुम्हाला, मग तुम्ही व्यवस्था ऐकलं पाहिजे दुर्योधन काय म्हणतो ते. सेनापती आहे हे नाही ठीक आहे लक्ष. तर बघा इथं म्हटलेलं आहे, आता आतापर्यंत ते सांगितलं त्यांना समोरच्या बाजूला सांगितलं, आता इकडचं कौरवांच्या बाजूला सांगतो तो. मग द्रोणाचार्य थोडस अजून एकदम त्यांना असं वाटू नये की निराश होणार आहे, एवढे सगळे मोठे तिकडे आहेत म्हणून आता कसं होणार असं वाटू लागेल. म्हणाले नाही अहो आपल्याकडे काय कमी आहेत का, आपल्याकडे पण आहेत एकशे एक. त्यांचं पण सांगणार नाव इथं म्हटलेलं आहे. संज्ञात मम सैन्यस्य संज्ञातम, इथं सांगता येईल शब्द मम सैन्यस्य म्हटलंय, माझं सैन्य. अस्माकम तो विशिष्टा, आपलं एक विशिष्ट हे म्हणे, नीट जाणून घ्या. नायका मम सैन्यस्य, आधी अस्माकम म्हटलं, अस्माकम म्हणजे काय आपलं, म्हणजे आपल्याकडचे विशेष लोक आहेत बरं का. पण त्यातनं पुढं म्हणतो, पुढं शब्द काय होतो, मम सैन्य माझं, म्हणजे वडिलासारखंच दिसतं व्हायचं काम. वडील म्हणले माझ्या आणि काय केलं पांडूच्या मुलाने, आता ते म्हणतोय की माझ्या सैन्याचं नेतृत्व आणि विशेष पात्र असणाऱ्या मी सांगतो म्हणून. द्रोणाचार्य का माहित नाही, सगळं माहिती त्यांना. द्रोणाचार्य समोर कोणी सांगितलं ठीक होतं, आता आपलं पण सांगतो मी, स्वतःच पण मोठेपण मी पण काही विशेष आहे म्हणतो. भवान भीष्म, 8 श्लोक बरं का. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. तात्पर्य बघा, दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे. खरंच आहे, ते विशेष नाव आहे ते, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. इथं म्हणते ना समितिंजय, समितिंजय म्हणजे ते नेहमी युद्धात विजयी असतात असं म्हटलेलं आहे, म्हणजे सर्वांची नाव. पण त्यातनं पण विशेष करून काय केलेलं आहे की जे भीष्मदेव आहेत त्यांना कधी मरण म्हणजे इच्छा मरण आहे त्यांना, आणि हे जे कृपाचार्य आहेत त्यांच्यापेक्षा पण विशेष म्हणते की ते पण कधी काय होते पराभूत होत नाहीत, असा एक उल्लेख आहे. आणि त्याचबरोबर सर्वजण पण आहेत, दोन्ही अर्थ आहे त्याचे. इथे सांगितलेलं आहे की विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बालिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता. कृपाचार्य जुळी बहीण म्हणजे कृपी, अजून त्यांच्याशी द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता. आता बघा याच्याची नावं दिलेली आहेत. एक तर भीष्मदेवांचं माहिती आपल्याला, भीष्मदेव तर भीष्म म्हणजे देवव्रत, त्यांचं नाव ऐकलं माहिती ना आपल्याला. भीष्मदेवाचं काय नाव होतं आधी, देवव्रत. शंतनूचे पुत्र होते, शंतनू राजाचे. आणि जेव्हा अर्थात तेच राजा बनणार ते पुढचे, पण झालं असं जेव्हा यांनी शंतनू राजांचं प्रेम होतं एका हे होती सत्यवती नावाची, आणि ती त्यांची इच्छा होती तिच्याशी विवाह करण्याची. पण आधी त्यांचं काय झालं, गंगापुत्र गंगेशी विवाह झाला होता आणि गंगा निघून पण गेली त्या ठिकाणावर, बरेच कारण माहित आपल्याला. आणि त्यावेळेला जेव्हा ती सत्यवतीशी विवाह करायचा, ती तर ती मासेमारीची पुत्री होती. आणि तिनं काय केलं, याची इच्छा होती पण तिच्या वडिलांनी सांगितलं बघ म्हणे, माझ्या मुलीचा विवाह मी तेव्हाच लावून देईन जेव्हा तू खात्री देशील की तुझा म्हणजे माझ्या मुलीपासून तुला जे काही संतान उत्पन्न होईल त्यालाच काय संधी मिळेल, तेच बसतील, तोच राजा बनणार आहे. तर मी काय करेन, तर मी लावून देईन. मग आता प्रश्न पडला, शंतनू महाराज फार दुःखी झाले, फार चिंतामग्न झाले. कारण त्यांनी पाहिलं की इथं जे आपण
हा भीष्म जो आहे, नाही भीष्म नव्हता आधी नावाचा, देवव्रत गंगेचा पुत्र, पण बाकी सगळी माझी मुलं गेली, हा राहिलाय आणि हा सर्वात मोठा आहे. नंतर जरी कुणाशी विवाह झाला तरी सुद्धा मोठ्या मुलाचा अधिकार राजगादीवर बसायचा. आता मग करणार कसं? आता जर मी वचन दिलं, हो म्हटलं, आणि उद्या मग ह्याला जर कळलं तर कसं होणार? ते किती अन्याय केला सर भीष्म याच्यावर, देवव्रतवर. आणि फार चिंतेमध्ये राहू लागले. पण जेव्हा यांनी पाहिलं, मुलांनी पाहिलं, देवव्रतने पाहिलं की आपल्याला फार चिंतामग्न आहेत. काय कारण चिंतेचं? त्यांना विचारलं, पिताश्री आपण चिंतेमध्ये आहात, म्हणजे काय कारण चिंतेचं? तेव्हा त्याने सांगितलं, हो म्हणे, आधी सांगायला त्यांना ते बरं वाटलं नाही, पण सांगितलं असं आहे म्हणून. मला इच्छा आहे त्या सत्यविषयी विवाह करायचा, पण त्यांची अट आहे की म्हणे उद्या काय होईल, म्हणजे तुम्ही सगळे गेल्यावर मग आज राजा होईल. तर म्हटलं काय हरकत नाही, म्हणजे मी असं वचन देतो, मी कधीच राजा बनणार नाही. पण त्या सत्यवती वडील म्हणले, नाही एवढं पुरेसं नाही. उद्या काय भरोसा, तुम्ही नाही म्हणले, तो जरी राजा नाही बनला, त्याचा मुलगा बनेल राजा, त्याला त्याचा अधिकार असणार आहे. मग देवत म्हणे असं, लग्नच करणार नाही म्हणे, एवढं हे केलं, मी विवाह करणार नाही असं केल्यावर ते भीषण प्रतिज्ञा केल्यामुळं त्यांचं ना भीष्म झालं. सगळ्या वरच्या देवतांनी फुलं उधळली. आता देवतांनी फुलं उधळायचं फार महत्वाचं कारण आहे, बघा किती महत्वाचं कारण आहे. देवतांनी यासाठी फुलं उधळली की त्यांनी जेव्हा पाहिलं की म्हणजे एखादा ब्रह्मचर्य आश्रमात राहून ब्रह्मचर्याचं पालन करणं एक वेगळी गोष्ट आहे, सगळा संघ असतो. पण त्या क्षत्रियांमध्ये, कारण देवतांना माहिती आहे की त्यांच्याकडे एवढी भोगाची साधनं असतात स्वर्गामध्ये, त्यामुळे त्यांची इच्छा असून पण ते ब्रह्मचर्य वगैरे हा प्रकार तिथं काही नाही करू शकत. पण भीष्मदेव एवढं सगळं राज्य आणि सगळं क्षत्रियांमध्ये, तिथल्या राजकुमारी राहणे सगळ्या स्थितीमध्ये असून पण ते त्यांचं ब्रह्मचर्य राहण्याचं व्रत घेणं फार अवघड व्रत होते, म्हणून त्याला बृहत व्रत म्हटलेलं आहे. आणि नंतर माहिती ना, अंबिका आणि अंबालिका त्याला त्यांनी पळून आणलं, विचित्र वीर किंवा सर्वांच्या ह्याच्या दृष्टीने त्यांना संतान उत्पत्तीसाठी. आणि त्याला आणलं, त्यांनी काय केलं, मग त्यांना आणलं तरी पण ब्रह्मचारी म्हटलं, का बरं? कारण त्याला आणलं तरी पण त्यांचं मन त्याच्यामध्ये, त्यांच्या त्या स्त्रियांमध्ये कधीच काय झालं नाही, त्यांना कधीच ते विचलित नाही झाले, एवढं त्यांचं भीषण प्रतिज्ञा होती. आणि म्हणून त्याला ते भीष्म, त्यामुळे त्याला म्हटलंय. आणि अजून फार महत्वाचा एक मुद्दा आहे, एक रहस्य आहे, आपल्याला माहिती असेल. आता भीष्मदेव 12 महाजनपैकी एक आहेत. आपल्याला माहिती ना 12 महाजन. महाजन आडनाव असलेले नाहीत. 12 महाजन म्हणजे यमदेव, यमराज सांगतायत यमदूतांना की 12 महाजन आहेत म्हणे, वेगळे 4 कुमार आहेत, ब्रह्मदेव आहेत, नारद मुनी आहेत, सगळे नाव आहेत. यमराज स्वतः भीष्मदेव आहेत, प्रल्हाद महाराज, बली महाराज, सुखदेव गोस्वामी असे नाव आहेत. तर त्याच्यामध्ये भीष्मदेव द्वादश महाजनापैकी महाजन पण आहेत. आणि हे जे भीष्मदेव आहेत, तर यांना भगवंताच्या भक्तीचे विशेष सगळं ज्ञान आहे. असं असताना ते समोरच्या गटामध्ये जाऊन तिथनं यांच्यावर काय युद्ध करावं भगवंतावर त्यांनी, हे फार मोठं रहस्य आहे. पण तरी पण हे रहस्य नाही, खरं कळू शकतं आपल्याला की जर ते भीष्मदेव जे होते वेगळे रस आहेत ना, शांत, दास्य, सख्य असे वेगळे रस आहेत, त्याचप्रमाणे एक वीर रस पण आहे, वीर शूरवीर म्हणतो ना, असा एक वीर रस पण आहे. आणि जे भीष्मदेव आहेत त्यांचं भगवंताशी वीर रसाद्वारे आदान प्रदान होतं. म्हणून असं म्हटलेलं आहे की भगवंत ज्या ठिकाणी पार्थसारथीच्या रूपामध्ये ज्या वैकुंठात आहेत, तिथं भीष्मदेव त्यांची सेवा करतात. त्यांची स्वरूप स्थिती तशी आहे, त्यांचे पार्थसारथीच्या रूपाने भगवंताला त्याने ते काय करतात, त्यांची ते आराधना करतात, त्यांचं ते चिंतन करतात. त्यामुळं त्यांना त्यांची इच्छा होती की भगवंताशी युद्ध करण्याचा आनंद लुटावा, आणि भगवंताची पण इच्छा झाली, माझ्या भक्ताची इच्छा आहे, तर मी पण आनंद लुटेन. आणि ते आनंद लुटण्यासाठी आपल्याच पार्टीचं सारखं काय आनंद लुटला, आपल्याच ह्याच्यातले पांडवांनी आपसातच युद्ध करायचं का? तुम्ही नंतर हे करा, आमचं थोडी इच्छा होती, आम्ही आपसात युद्ध करतो, जगलं तर आहेच तुमच्याशी, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी काय केलं, भीष्मदेव समोरच्या पार्टीत होते भगवंताच्या योजनेनुसार, आणि त्यामुळे काय झालं, ते होते तर त्यांना हृदयात सगळं माहिती आहे, कोण विजय होणार, सगळं 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 माहिती त्यांना. आणि त्यामुळं ते समोरच्या ह्याच्यात जाऊन युद्ध शत्रू पक्षात, तिथनं त्यांनी बाण मारले भगवंताला, आणि भगवंताला बाण मारलं काय झालं माहिती ना, भगवंत शरीरातनं रक्त वाहू लागलं. खरं तर भगवंत शरीरामध्ये रक्त नाहीये, हसनाविरम म्हटलेलं, मी त्यांच्या शरीरामध्ये नाड्या असतात आपल्या शरीरात, नाड्या, नस नाड्या म्हणतो ना, तशा नाड्यानेच भगवंत शरीरामध्ये, भगवंत शरीर दिव्य सच्चिदानंद आहे. आणि मग त्याने काय केलं, तरी पण भगवंत लीला म्हणून जर बाण मारलं तर रक्त आलं तर लोकांना चमत्कार म्हणून तिथंच युद्ध आले, लोक युद्ध राहिलंच बाजूला, आणि भगवंत दाखवू शकतात रक्त आलेलं. आणि ते बघून इतका आनंद झाला भीष्मदेवाला. आणि भीष्मदेवाची इच्छा झाली, आता काय करू म्हणे, आता श्रीकृष्णाने माझ्या भगवंताने युद्ध करणार नाही असं म्हटलंय, पण मला ते युद्ध करण्याचे ते जोश जो आहे, ते जोशात मला बघायचंय, अशी ते कारण ते वीर रसाद्वारे आदान प्रदान करतात.
आणि भगवंताला बघितलं तर माझ्या भक्ताची इच्छा झालेली की मला एका योद्ध्याच्या रूपात पाहायची. आणि मी तर प्रयत्न केले की मी शस्त्र उचलणार नाही म्हणून. मग शस्त्र उचलणार नाही, प्रयत्न पण हे करायचे, मोडायचे नाही. आणि त्याचबरोबर माझ्या भक्ताला पण आनंद द्यायचा. म्हणून डायरेक्ट शस्त्र नाही उचललं त्यांनी, एक रथाचं चाक निघालं तसं. स्वतःच्या रथाचं चाक नाही काढलं, पडलं दुसरं, ते उचललं, ते म्हणाल कुठलं रथ काढलं, तसं नाही. अर्जुना म्हणलं, अर्जुना तू उतर खाली, काहीतरी भीष्मदेवाची इच्छा आहे, हेच रथ हे चाक काढतो, असं काही केलं नाही म्हणून त्यांनी. उलट काय केलं त्यांनी, दुसरं रथ होता. पण भगवंता रथांग पाणी म्हणतात, कळलं का? रथांग पाणी म्हणजे माहितीये का, ज्यांच्या पाणी म्हणजे एक अर्थ पाण्याचा, पिण्याचं पाणी म्हणतो आपण. आपण मराठीत पिण्याचं पाणी म्हणताना कसं लिहितो, पाणी म्हणजे दीर्घ वेलांटी करतो, दुसरे वेलांटी. आणि जेव्हा पाणी एक शब्द आहे संस्कृत, पाणी म्हणजे पहिली वेलांटी जेव्हा असेल ते पाणी, ते प्यायचं पाणी या दृष्टीने, पाणी म्हणजे हात. भगवंताला चक्र पाणी म्हणतात. चक्र पाणी म्हणजे ज्यांच्या हातामध्ये चक्र धारण केले असे भगवंत. त्या पद्धतीनं रथांग पाणी म्हणजे ज्यांच्या हातामध्ये रथाचं चाक आहे, रथ अंग, रथाचं अंग एक चाक, असं आहे. आणि भगवंत म्हटले इतके एकदम चिडले, ठीक आहे, तुम्हाला एवढे करत असतो मी काय. आणि मुद्दाम काय करू लागले भगवंत भीष्मदेव, अर्जुनाला मारू लागले, मुद्दाम बाण सोडू लागले. आता याला माहित आहे भगवंताला की अर्जुनाला महाराष्ट्रात भीष्मदेवाला काय अवघड नाही, मारू शकतात, कोणाला मारू शकतात. आणि त्याला हे पण माहिती आहे मुद्दाम अर्जुनावर का प्रहार चाललेला आहे, कारण मला शस्त्र घेतलेल्यानं बघायचंय म्हणून. भगवंत म्हटलं काय माझे प्रयत्न जाऊ दे बाजूला, पण मी काय करेन, माझ्या भक्ताला प्रसन्न करणं हे माझं मुख्य कार्य आहे. म्हणून भगवंत आहेत भक्त वत्सल. भक्त वत्सल भगवंत. आणि त्याने काय केलं, रथाचा चाक घेतला, उचलला आणि म्हणे भीष्म तुला सोडणार नाही मी, पळ सुटले तिथं मारायला. आणि भीष्म एवढे प्रसन्न झाले, इथे जरा वा वा, हेच रूप तर बघायचं होतं मला. आणि खूप आनंदी झाले ते. आणि आता तर मग त्याने काय केलं, मग त्याला आनंद झाला, मग नंतर अर्जुना त्याने हे केले, प्रहार नाही केला. आणि तेच त्याला दृश्य पाहिजे. नंतर त्यांना 10 दिवस धरायचे झाले. आणि जर भगवान स्वतः गेले त्यांच्या पुढं, आणि भीष्मदेवाने योग्य वेळ आता, पण त्याने त्याला देह सोडला होता, असं घडलं होतं तेव्हा. तर अशा दृष्टीनं हे जे भीष्मांची विशेष महानता आहे. आणि कर्णाविषयी माहितीच आपल्याला. इथं बघा या ठिकाणी हे जेव्हा बोलतो दुर्योधन, तो सांगताना कसं म्हणतो बघा, की भवान भीष्मश्च कर्णश्च. म्हणजे हे भवान म्हणजे माहिती का आपल्याला काय, भवान शब्दाचा आपण तुम्ही, म्हणजे भवान म्हणजे एक आदरार्थी. तुम्ही आपण म्हणतो ना, कधी तुम्ही न म्हणता आपण कधी आपण म्हणतो ना, अनेक वचनी पण खूप जण असले तरी आपण म्हणतो, पण एखाद्या व्यक्तीला पण आपण म्हणतो, आप म्हणतो नाही, आप तुम पण म्हणतो आणि आप म्हणजे जास्त विशेष. तसं इथं भवान तुम्ही आणि भीष्म असं म्हणतात. आता याच्या ठिकाणी आचार्यगण फार याच्यावर खूप हे करतात, चर्चा करतात. आता तसं पाहिलं तर भीष्मदेव जे आहेत ते फार मोठे योद्धे आहेत, वयोवृद्ध आहेत आणि सेनापती पण आहेत. असं सगळं त्यांचं असताना सुद्धा या ठिकाणी भीष्मदेवाचं नाव आधी न घेता द्रोणाचार्यांचं नाव आधी घेण्यात एक कारण सांगतात आचार्य, की एक तर द्रोणाचार्य हे काय होते, आचार्य होते, गुरु होते, ब्राह्मण होते. आणि त्या दृष्टीनं ब्राह्मणांना अधिकार असायचा, क्षत्रिय राजाला पण ते आशीर्वाद देऊ शकत होते. एखाद्या राज्यामध्ये संत किंवा ऋषी किंवा ब्राह्मण आल्यावर राजा काय करायचा, उठून उभं राहून त्यांना आसन देऊन त्याचे पाय धुवून असं सगळं सेवा व्हायची. तर त्यामुळं निश्चितच आहे की भीष्म आणि द्रोणाचार्य या दोघांचं बरोबर त्याने, म्हणून म्हटलं मुत्सद्दी म्हटलं ना, पक्का राजकारणी दुर्योधनाला, त्याचं कारण तेच आहे. तो बरोबर शब्द कुणाचा आधी नाव, त्याला सगळं टेक्निक माहित आहे. म्हणून आधी म्हणतो भवान भीष्मश्च, तुम्ही आणि मग भीष्मदेव असं म्हटलं. त्यामुळे भीष्मदेवाला पण काय वाटणार नाही, द्रोणाचार्यांचं नाव घेतलं मग काय हरकत नाही, ते खरंच आहेत. त्या दृष्टीने सिनियर आहेत एका दृष्टीने. मग भीष्माचं नाव घेतलं. मग कर्णाचं नाव घेतलं. का कर्णाचं नाव घेतलं, कर्ण एकदम याच्यासाठी काय करायला तयार झालेला, मरायला पण तयार झालेला आहे. कार्य जे सांगितलं करतो. कर्णाचं नाव घेतलं. आणि कर्ण तर हा कुंतीचाच पुत्र आहे खरं तर. आणि सूर्यदेवाला आवाहन केलं ना, दुर्वास मुनीने त्याला वर दिला होता. कुंती लहान असताना तिने काय केलेलं होतं, तिने सेवा केली दुर्वास मुनींची. आणि सेवा केल्यामुळं हे दुर्वास मुनी खूप प्रसन्न झाले. दुर्वास मुनी लवकर रागाला पण प्रसन्न होतं. प्रसन्न झाले सेवा बघून. म्हणे मी तुला वर देतो, तू म्हणे हे मंत्र घे आणि या मंत्राद्वारे कुठल्याही देवतेचं आवाहन करू शकतेस. म्हटल्यावर त्याला ते कुतूर वाटलं, मग ते गेले. आणि तिने सहज परीक्षा म्हणून तिने काय केलं, तो मंत्र म्हटला. सूर्यदेवाचं ते बघितलं, सूर्य चमकत होता आकाशामध्ये, सूर्यदेवाकडे बघून तो मंत्र म्हटला. सूर्यदेव लगेच आलेच तिथं.
तुझ्या महालामध्ये पोहोचलेच. आणि ती एकटीच होती तिथं. मग तिनं पाहिलं, ती एकदम हे झाली, अचंबित झाली, प्रणाम केला त्यांना. ते म्हणाले की आता मी आलोय, तर आता मी आलेलं तुझे मला बोलवलं खाली जाऊ शकणार नाही म्हणे. तुला संतती देऊन जावं लागेल मला. ते म्हणे नाही नाही म्हणे, मी का तसं क्षमा करा, मी खरं तर दुर्वास म्हणून जो मंत्र दिला होता त्याची थोडं परीक्षा बघण्यासाठी, कसं कार्य करते बघण्यासाठी मी केलं. नाही म्हणे तसं नाही चालणार, तुला हे करावं लागेल. त्यांनी काय केलं, त्यांना लगेच पुत्र, पण म्हणे तू काय चिंता करू नकोस, जरी पुत्र झाला तरी तू कुमारिकाच राहशील, तुझं पावित्र्य भंग होणार नाही, कौमार्य भंग होणार नाही, तू चिंता करू, असं म्हटलं. आणि ते पुत्र झाल्या कोणी पाहतील का म्हणून काय केलं, ते लगेच एका पेटीत हे करून पाण्यामध्ये सोडून दिलं. आणि इकडं मध्ये अधिरथ होते, त्यांना मिळालं ते. आणि त्यांच्या पत्नीला राधा होतं, त्यामुळं कर्णाला राधेय, राधाचा पुत्र या दृष्टीने म्हटलं जातं. आणि मग तो कर्ण, आपल्याला माहिती कथा फार मोठी आहे, कथा सगळीच कथा सांगत नाही, पण ते कर्णावर अन्याय झाला असं लोक, हे फार मोठं गोंधळ, बरं काही क्लिअर करा. बरं आपल्या भक्तांना पण वाटतो हो कर्णावर काही नाही, उलट कर्णावर अन्याय नाही झाला. कर्णाला संधी होती पांडवांकडे येण्याची. स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि कुंती दोघंही गेले. म्हटलं अरे बाबा, भगवंत म्हटलं अरे तू कुंतीचा मुलगा आहे, खरं तर विवाहाच्या झाला, तू ये म्हणे परत. तो म्हणाला मी आलो असतो म्हणे, मी आई म्हणून पण प्रणाम करतो, मी भगवंत मी स्वीकारतो, पण मी अर्जुन दुर्योधनाला वचन दिलेलं आहे त्याची साथ देईन म्हणून, त्यामुळे मी येऊ शकत नाही. काय वचन दिल्यामुळे, तो असुरान दिलेलं वचन काय मोठी गोष्ट आहे. त्यामुळं त्याचे थोडे बाजू हे झाले, पण दानशूर म्हणून प्रसिद्ध होतं सगळं होतं. पण त्याचा परत पूर्वजन्माचा इतिहास पण आहे. ती कवच कुंडल होती त्याच्याकडं, आणि ते एक कवच राहिलं होतं, तर ते सहस्त्र कवच नावाचा असुर होता. त्याला नरनारायण ऋषीने काय केलं, त्याला मारायचा प्रयत्न केला. फार भयंकर त्याच्याकडे शक्ती होती, की त्याला जर कोणी एक कवच कुंडल काढण्यासाठी त्याला 1000 वर्ष तपस्या केल्याचं जे पुण्य आहे, ते मिळाल्यावर एक कवच कुंडल तोडू शकत होतो. आणि तोडले की जो तोडायचा तो मरून जायचा, असं होत होतं. आणि मग नरनारायण ऋषी दोघं पोहोचले. त्यांनी काय केलं, मग त्यांनी त्या सहस्र कवचचं म्हणजे एका ते तपस्या केली, आणि तेव्हा ते पुण्य मिळालं, त्याला मारणार, आणि मृत्यू झाला की हे त्याला जिवंत करणार, आणि हे तपस्या करणार, असं चालू होतं. असं करत मारलं तरी एक कवच त्यानंतर पळून गेला. मग सूर्यदेवी शरण घेतली. मग सूर्यदेवाने काय केलं, मग त्यांना परत जन्म दिला कर्णाच्या रूपामध्ये. ठीक आहे कर्ण बनवतो. सूर्याने जेव्हा बोलवलं ना कुंतीनं, तेव्हा त्याने काय केलं, तो शरणागत असलेल्या त्या सहस्र कवचला म्हणजे तू त्याला पुत्र म्हणून दिलं. याचा अर्थ तो असुरच होता, त्याला भगवंताने विशेष कृपा करून कर्णाच्या रूपात जन्म मिळाला त्याला. आणि जन्म मिळाला, झालं काय, पुन्हा त्याला भगवंताने एक संधी दिली, म्हणजे भगवंताचं उलट दर्शन झालं त्याला, भगवंताशी बोलू शकला तो. पण हे निश्चित आहे की त्याची ती चूक होती. त्याचं जे एक कवच इंद्रदेव घेऊन गेला त्याच्याकडनं, पण त्याला एक संधी होती भगवंताची भक्ती करायची, पण ते नाही करू शकला, कारण आधीच आसुरी तो प्रभाव असल्यामुळे दुर्योधनाची बाजूच घेत राहिला शेवटी. आणि मग कर्णाचं मग शेवटी काय झालं, जेव्हा तो हे करत होता ना, रथ त्याचा रुटला होता चिखलामध्ये, तो काढत असताना भगवंत काय म्हटले, अर्जुना म्हणे मार म्हणे त्याला. तो म्हणाला, कर्ण म्हणे आता कसं मारू शकता, मी निशस्त्र आहे वगैरे. भगवंत म्हणले तू आता निशस्त्र आहे, तू म्हणतो आता सांगतोस का नियम काय म्हणून, मग मला शिकवतो म्हणे. अरे भर सभेमध्ये जेव्हा वस्त्रहरण होत होतं द्रौपदीचं, तेव्हा तू काय करतो म्हणे, काय बोलस. पण ती तर वेश्या म्हणे, 5 पती आहे तिचे, त्यामुळे तिला मारायला काय फरक पडतो म्हणे, तिला व्यवस्था का मी तू असं हे केलंस की जेणेकरून तर तेव्हा तुझं कुठे गेलं होतं म्हणे धर्म काय नीती, तेव्हा काय बोलला नाहीस तू. तर त्यामुळे आता तुला तर नाही मारलं तर काय, मग काहीच हे होणार नाही. आता संधी मग अर्जुन असेल मारायला. मग याच्यावर तर लोक काय करतात, बरेच कादंबरी लिहितात आपल्या आपल्या मनाप्रमाणे. लोक कादंबरीवरच आमच्याशी वाद घालतात. खरं तर भगवान श्रीकृष्णांनी, कृष्ण आणि अर्जुन तेच नरनारायण ऋषी होते, तेच पाठलाग करता आले इथं. नरनारायण ऋषीच आले कृष्ण अर्जुन रूपामध्ये. ते तो वाचला होता ना, त्याला उलट मारलं म्हणजे काय, भगवंताचे भाव विचार करा. भगवान श्रीकृष्ण स्वतः बघतायत, आणि अर्जुन सारखा महान वैष्णव काय करतोय, त्यांना मारतोय त्या कर्णाला. किती मोठं भाग्य त्याचं. असं भाग्य मिळतं का आपलं, नाहीतर आपण कसं मरतोय कोरोना फिरोना कसं मरतो की नाही आपण. पण त्याचं किती भाग्य की त्यांना भगवंताच्या, असं म्हटलेलं आहे प्रभात म्हणतात भागवतामध्ये येतं तोले, की जे जे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर युद्ध कर भगवंताकडं बघत ज्यांनी देह सोडला ते डायरेक्ट भगवत धामात गेले. आणि असं बाकीचे मेलेले ते स्वर्गामध्ये गेले. तर असा लाभ झालेला काही लॉस नाही झाला, पण भगवान जिथे आहे त्या ठिकाणी काही नुकसान नाही, फायदाच आहे त्यांचा. तर त्यामुळं फार मोठे करण्याचं आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. कृपश्च, कृपश्च म्हणजे कृपाचार्य, मी सांगितलं मग अशी. कृपाचार्य म्हणजे त्यांचे जे बहिणी आहेत, तर त्यांनी काय केलेलं आहे,
द्रोणाचार्याशी विवाह झालेला आहे कृपाचार्यांचा, कृपाचार्य बहिणीचा. आणि अश्वत्थामा यांचा पुत्र, द्रोणाचार्यांचा पुत्र, नंतर यांनी पण भरपूर गोंधळ घातला माहिती ना. तो अजून पण जीवित आहे अश्वत्थामा. इथं म्हटले ना, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया. हा जो कृपाचार्य त्याला पण समितिंजया, त्याचा पण नेहमी विजय, कधी विजय होत नाही असं, नेहमी ते विजयी ठरतात. आणि इथं म्हटलेलं आहे विकर्णश्च, विकर्णचं नाव पण आवर्जून घेतलं बघा. विकर्ण म्हणजे कोण? हा कौरवांचा 100वा पुत्र आहे विकर्ण, सर्वात छोटा आहे. पण ते एवढी बाकी असून दुःशासनाचं नाव कुठे घेतलं नाही. दुःशासन असुरी कार्यकाळ, दुःशासन खूप मदत करायचा, पण त्याचं का नाव नाही घेतलं बरं? आणि ह्याच काय घेतलं विकर्णचं? फार महत्वाचं कारण याच्या मागे. कारण जेव्हा हा जो विकर्ण आहे, हा तसंच श्रद्धाळू धार्मिक प्रवृत्तीचा होता, आसुरी प्रवृत्ती नव्हती त्याच्यामध्ये असं. त्या विकर्णानं जे आहे, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं आणि दुर्योधन काय करतो, दुःशासन वस्त्रहरण करत होता हात दाखवून दाखवून तिच्याकडे असं, आणि हा जो दुर्योधन काय करतो, आपली मांडी उडी करून असं मांडीवर थाप मारतो आणि सांगतो तू बस म्हणे मांड. त्याला चांगल्या भावनेने तो हे करत होता. आणि विकर्ण त्याचबरोबर फक्त विकर्णनेच विरोध केला. म्हणजे काय चाललंय म्हणजे भर सभेमध्ये एखाद्या स्त्रीला तुम्ही विवस्त्र करता, ही काही शोभा देणारी गोष्ट नाही. तर तर हे काय त्याने फार प्रतिकार केला होता. आणि त्याला दुर्योधनाने काय बोलला नाही, दुर्योधन ऐकून घेतलं फक्त, पण त्याचं फक्त ऐकून घेतलं, त्याला काय अंमल नाही केला. द्रौपदीचं वस्त्रण करायचं था म्हणजे भगवंतानेच रक्षण केला होता. तर तो हा जो विकर्ण आहे, याचं नाव मुद्दाम घेतलं का बरं? की हा थोडासा रुसलेला असेल माझ्यावर. हा, मी जे त्याने सांगितलेलं मी ऐकलं नाही. आता काय करूया, थोडं त्याचं मोठ्या लिस्टमध्ये नाव घेऊया. भीष्मदेव, पुन्हा द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा या नावामध्ये घेतलं. त्याला वाटेल की काय आपल्याला काहीतरी किंमत आहे. हेच तर पाहिजे लोकांना, काय मान सन्मान सगळे आपापले. धृतराष्ट्राला काय पाहिजे? मान सन्मान पाहिजे, आपल्याला सत्ता पाहिजे, गादी पाहिजे. आणि ते गादीमुळेच चाललंय सगळं जगामध्ये. त्याच्यामुळे सगळं माऱ्या राजकारण काय चाललंय. त्यामुळे ना मला कशी सीट मिळेल हेच चाललेलं आहे. ते सीट जाताना काय सीट घेऊन जातो का आपण? तिथंच सीट येणे येते आणि स्वीट येणे येते, सगळं इथं राहतात. काय सोबत नेतो का आपण? काहीच नाही, सगळं इथंच राहणार आहे. तरी पण तिथं हव्यास आहे. आणि म्हणून हा जो विकर्ण सांगितलं, भूरिश्रवा, भूरिश्रवा म्हणजे हा सोमदत्ताचा पुत्र आहे. भूरिश्रवा बालिकांच्या राजाचा हा सोमदत्ताचा पुत्र आहे. आणि हे मात्र नेहमी विजय होत असतात. हे कधी पराजित कधी होण्यात त्यांच्यात कधीच हे केलं नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे, पुढचा श्लोक आहे, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीवितः नाना शस्त्र प्रहरणः सर्वे युद्ध विशारदः. इथं दुर्योधन आपलं थोडंसं मोठेपणा सांगतो, मी काहीतरी ग्रेट आहे असं. मग काय म्हणतोय, माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्ध करीत निपुण आहेत. या श्लोकामध्ये दुर्योधन काय म्हणतोय बघा ना. ते श्लोक जर तुम्ही व्यवस्थित जर ऐकलं तर लक्षात येईल बघा. काय म्हणतो तर, मदर ते त्यक्त जीवित, माझ्यासाठी ते जीव द्यायला तयार नाही, ते जीव देणार, त्याचा अर्थ ते मरणार स्वतः सांगतोय भविष्यवाणी. माझ्यासाठी जीव द्यायला तयार म्हणजे असं म्हटलंच नाही एका दृष्टीने. नाही ते मलाही मरू देणार नाही आणि ते जीव देणार नाही. माझ्यासाठी जीव द्यायला तयार म्हणजे काय? जीव देणारच, ते संपणारच म्हणजे जणू काही ते म्हणणार बरं का, असं सांगतोय एका दृष्टीने. इथं बघा, कारण ते सगळे शस्त्रांनी सुसज्ज आहेत. सर्वे युद्ध विशारद. ते युद्धाने म्हणजे विशारद असं नाही की त्याला वेळोवेळी तो काय करतोय की त्याला दाखवून द्यायचं की हे माझ्यासाठी जीव द्यायला तयार लोक हे असे साधी सुद्धा नाहीत, कोण पण आले नाही. हे फार विशेष युद्ध विशारद आहेत. कसं माहिती आपल्याला, वास्तु विशारद, ज्योतिष्य विशारद, विशारद म्हणजे निपुण किंवा एक्सपर्ट म्हणतो ना आपण. इथं म्हणजे युद्ध विशारद, युद्ध कलेत निपुण असलेले विशारद. वेगवेगळ्या संगीत विशारद असं ना, प्रत्येक विशारद म्हणजे निपुण किंवा त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेलं आहे, निपुणता मिळवल्यामुळं त्यांचं ते काय विशारद आहेत असं म्हणतो ना आपण. तर या ठिकाणी तात्पर्यामध्ये जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यासारखी इतर युद्धांविषयी सांगावे झाल्यास
ते सर्वजण दुर्योधनाचे आपले जीवन देण्यास तयार आहेत, म्हणजे मारणारे सगळे. तर आता कृतवर्मा आहे, हा कृतवर्मा आणि जे जयद्रथ आहेत, अर्थात कृतवर्मा, फक्त कृतवर्मा आणि अक्रूर आणि शतधन्वा हे तिघांनी एक योजना केली होती, एक मिटिंग घेतली होती. कशाविषयी? जे सतराजित राजाकडे जो समंतक मणी होता, तो कित्येक पाऊंड सोनं रोज त्याच्यातनं बाहेर प्रकट व्हायचं त्या समंतक मण्यातनं. तो घेऊन ते काय करण्याची इच्छा होती ना, तो हिसकावून घ्यायची होती सतराजिताकडनं. आणि ते शतधन्वा तयार केलं त्यांनी. शतधन्वा तयार केला, त्यांनी काय केलं, शतधन्वा पोहोचला त्या ठिकाणी आणि पोहोचून त्या सतराजित राजाची जी पुत्री, म्हणजे भगवंताची जी पत्नी, सतराची पुत्री म्हणजे पत्नी नाही, पुत्री म्हणजे सत्यभामा, आणि जांबवती पुत्री होती जांबवती. तर हे जे काही त्या सतराजिताची पुत्री असताना सुद्धा काय केलं त्यांनी, त्या पुत्रीच्या उपस्थितीमध्येच वध केला. आणि वध करून काय केलं, मग तो आला खरं. आणि भगवंताला फार वाईट वाटलं. आणि भगवंत पण त्यावेळेला, जेव्हा ही रडत होती त्यांची पत्नी, भगवंताचीच पत्नी साक्षात सत्यभामा, त्याला भगवंत पण जाऊन भगवंत पण रडले. ते म्हणजे खरंच त्या ठिकाणी प्रभुपाद लिहितात की खरंच किती मोठं आश्चर्य म्हणे की शिवदेव असं म्हणतात, एवढं मोठं आश्चर्य, भगवंत रडले. हो म्हणे, सासरे गेले आमचे, कसं आहे वगैरे. पण भगवंत एखादा रोल परफेक्ट रोल करतात. एखादा अभिनेता असतो की नाही, ऍक्टर, एखादा भूमिका त्याला काय जीवातून करतो तो, आपण लगेच म्हणतो कोणतरी भूमिका हा करा खरं का, वा, प्रश्नच नाही, काय ऍक्टिंग आहे त्याची, लगेच त्याला हा अवॉर्ड, त्या अवॉर्ड, आणि हे काय सगळं मिळतं त्याला. तसं भगवंत एखादी, तसं मी ऐकलं मायापूर म्हणजे प्रभुपादांचे 2 जुळे भाऊ असलेले शिष्य होते, ज्यातले पंकज अंगणे प्रभू काही वर्षापूर्वी भगवत धामात गेले. तर दुसरे जे जननिवास, ते सांगत होते की भगवंत कुठलाही अवतार घेऊन जेव्हा येतात, एवढं परफेक्ट ते अवतार कार्य ते करतात, कोणाला म्हणजे वाटू पण नाही की काय कोण आहेत म्हणून. जेव्हा चैतन्य महाप्रभूच्या रूपात भगवंत आले, तेव्हा इतकं सुंदर त्यांनी एखाद्या संन्यासारखं जीवन व्यतीत केलं. आणि महान शुद्ध भक्ताचं पण ते लक्षण दाखवले. तसं आपण नकर करू शकत नाही. भगवंताचं कार्य, प्रत्येक कार्य परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये अपूर्णता नाही. ईशोपनिषद श्लोक आहे ना, पहिलाच मंत्र आहे, पहिला मंत्र तर ईशावास्यमय. त्याच्या आधी जो मंत्र असतो मंगलाचरणाचा, तो मंत्र असा आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्याचा अर्थ भगवंत पूर्ण आहेत, आणि त्यांच्यापासून निघणारं पण सगळं पूर्ण आहे, आणि त्यांच्यातनं सगळं काढलं तरी पण सगळं पूर्णच राहतात. म्हणतो भगवंताचे वैशिष्ट्य आहे, ते नेहमीच पूर्ण राहतात. इथं म्हटलेलं आहे हे जे शल्य, हा खर तर शल्य हा यांचा मामा माहिती ना. शल्य कुणाचा मामा सांगा बरं, शल्य कुणाशी काय ना सांगा बरं, तुमच्याकडे आहे का? ह्याच्याच पाठवतो मी, हँडल नका चॅट बॉक्स मध्ये. शल्य हा कोणाचा तरी मामा होता. कोणाचा मामा सांगतो? नकुरांचं परफेक्ट, एकदम बरोबर आहे. म्हणजेच हा कोणाचा भाऊ होता? माद्रीचा भाऊ होता, माद्रीचा. आता सगळे पांडव सुद्धा मामाच समजायचे ना. तो शल्य, त्याची इच्छा होती कोणाच्या बाजूने युद्ध करायची? पांडवांच्या बाजूने, साहजिकच आहे. आणि त्यांची मुलं, त्यांचे भाचे, तिथं भाचे, ते बरोबर आहे नकोच. त्याची इच्छा होती तशी, पण झालं कसं बघा. दुर्योधन मुत्सद्दी अजून एक चांगला नमुना बघा. त्याने काय केलं दुर्योधनानं, शल्य ज्या ठिकाणून येत होता, तिथून फार दुरून प्रवास करून जेव्हा इकडे येत होता कुरुक्षेत्राकडं, तेव्हा साहजिकच आहे की त्या पूर्वीसारख्या लॉज अमकत काही नव्हतं. त्यांनी मुद्दाम एवढं मोठं भव्य तंबू उभारला, एवढं सगळं व्यवस्था केली, खाण्यापिण्या सगळं सुंदर अप्रतिम व्यवस्था. त्याच्या घोड्याला खाण्यासाठी पाणी बिणी सगळी व्यवस्था केली. आणि शल्यला काय वाटलं, कोण असेल, असेल युधिष्ठिर महाराज व्यवस्था केली असेल. आणि युधिष्ठिर महाराज, साहजिक युधिष्ठिर महाराज असावी त्याची अपेक्षा नव्हती. युधिष्ठिर महाराजांनी इथं सगळं व्यवस्था त्यांच्या सांगून झाली असेल असं वाटलं. आणि ते पाहुणचार सगळं हे केलं, थोडं पवडले, आणि लगेच असं म्हणाले, तर कोणतरी होतं जवळपास, त्यानं म्हटलं, मी इतका खुश झालेलो आहे की ज्याने कोणी व्यवस्था केली असेल ना, ते जे काय म्हणतील ते लगेच मी
त्यांना ते माझ्याकडे काहीतरी मागून घेऊ शकतील, मी त्यांना नक्कीच देईन. एवढं खुश केलं त्याला. दुर्योधन लगेच पुढे आला, तिथं लपलेलाच होता. म्हटलं मीच सगळी व्यवस्था केली म्हणून. आता शल्यला असं अवस्था झाली की काय करायचं. म्हणे त्याने ओळखलं आता काय अडकणार आपल्याला. मग त्याने काय केलं, दुर्योधन म्हटलं की माझी इच्छा आहे की आपण आमच्या बाजूने युद्ध करावं. आता शल्यला हो म्हणण्याशी शल्य असं म्हटलं नाही, हा नाही ते वेगळं म्हटलं होतं, हे काही वेगळं दुसरं काय सांग असं म्हटलं नाही. हे क्षत्रिय तसे नव्हते. क्षत्रिय आपण आता नाही हो ते नाही सॉरी. आता सॉरी शब्द एवढा प्रसिद्ध झालेला, काही करायचं मारायचं म्हणलं सॉरी, हे काय सॉरी बाबा असं होतं. तर त्यामुळं त्यांनी तसं नाही केलं, त्यांनी लगेच ठीक आहे म्हटलं. ते शल्यने स्वीकार केला. पण तो कर्णाचा सारथी पण बनलेला होता शल्य. त्याने काय केलं, कर्ण ह्याने आपल्या सारथी बनवलं कर्ण. तर त्याला इतकं वाईट वाटलं होतं त्या शालेला की म्हणाले काय गोंधळ झाला माझा, मी एवढं तरी जाणून घ्यायचं नाही का कुणी व्यवस्था केली, हे न करता मी थोडं गोंधळात पडलो या बाजूने. मग तो काय करू लागला, त्या कर्णाला नेहमी इतकं तो काय काय बोलायचं एवढं बोलायचं, त्याचं पूर्ण धैर्यच खचून गेलं कर्णाचं. असं त्याचं रथ चालत चालत सुद्धा. तर असं ते हे सगळे वेगवेगळे योद्धे त्या ठिकाणी त्यांचं वर्णन तो सांगतोय. आणि तो म्हणतो हे सगळे काय हे जीव द्यायला तयार आहेत सगळे. जीव द्यायला तयार म्हणजे त्यांचा जीव जाणार आहे, ते काही जगणार नाही असं पण अर्थ तुम्ही मग सांगितलं. हा दुसऱ्या प्रभुपाद म्हणतात, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. कारण अधर्माची बाजू म्हणजे काय संपलं त्यांचं. आणि काल चर्चा आपली आठवतं आपल्याला की कुरुक्षेत्र युद्ध झालेलं आहे. आणि कुरुक्षेत्र अजून एक कुठलं क्षेत्र आहे, ते धर्मक्षेत्र पण आहे. त्यामुळं कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे. त्या धर्मक्षेत्रावर आल्यामुळे काय झालेलं आहे, निश्चितच त्यांना त्यांना तो ह्यांना लाभ होणार आहे पांडवांना. पण हा लाभ कोणाला होणार नाहीये, तो लाभ इतरांना होणार नाही, कोणाला कौरवांना होणार नाही. लाभ लाभ कोणाला होतोय, हा लाभ होतोय फक्त विशेष करून पांडवांना. कारण पांडव धर्माची बाजू त्यांची. आणि त्यामुळं काही आणि भगवंत साक्षात त्यांच्या बाजूने. भगवंत भले युद्ध करायला त्या म्हणजे करणार नाही. तेव्हा सुरुवातीला झालं ना असं की काल झालं ना विषय, ते मी थोडं पूर्ण हे केलं नाही. अर्जुन म्हणतो ना की भगवंत म्हणतो अरे वेळ तू माझं सैन्य दुर्योधन घेऊन गेला, तू का नाही मागितलं बरं, तू का नाही घेतलं. त्याने काय म्हटलं, अर्जुन म्हटलं भगवंता म्हणे दुर्योधन सैन्य नेलं ना बरं झालं म्हणे. मग कृष्ण बरं झालं म्हणजे काय, अर्जुन मी सांगितलं ना मी युद्ध करणार नाही म्हणून. म्हणलं अर्जुन म्हटलं तुम्ही युद्ध कराल ना करा तो प्रश्नच नाही, जिथं तुम्ही आहात ते सगळं आहे म्हणजे. प्रभुपाद एक उदाहरण देतात. उदाहरण कुठलं आहे सांगतो. एका ठिकाणी म्हणतात प्रभुपाद, एका लेक्चर प्रवचनामध्ये एक भिंत आहे किंवा एखादं घर असेल, इकडे एक भिंत आहे तिकडे एक भिंत आहे समोर. आणि एका भिंतीपासून अगदी भिंतीला खेटून 0-0 असं जमीन लिहिलं पूर्ण शेवट त्या समोरच्या टोकापर्यंत 0 लिहिलं पूर्ण दोन्ही भिंतीच्या मध्ये. आणि एवढं ते खेटून 0 एवढं सगळं लिहिलं तरी सुद्धा काय ते शून्यच आहे. पण ते 0 लिहायच्या आधी तुम्ही एक आकडा लिहून सगळं 0 लिहिलं, किती मोठा आकडा आहे. तर आधी भरपूर 0 असलं ते काही त्याला अर्थ नाही, पण एक आले की फार मोठा अर्थ आला. तसंच प्रभुपाद म्हणतात आपल्या जीवनामध्ये सगळं आहे, पण ते एक कृष्ण नसेल ना आपल्या जीवनात काहीच नाही. त्यामुळे गीता कोर्स करण्याचा उद्देश काय बरं, हे कृष्णाला घ्यायचं आपल्याला. बाकी सगळं आहे, बंगला गाडी घरदार नातं गोतं सगळं आहे आपल्याकडं. पण काय करायचं आपल्याला, हे दुनिया मैफिल सगळं आहे आपल्याकडं. पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला ते काय कामाचं नाहीये. फक्त आपल्याला भगवंत हवे, कृष्ण. म्हणून गीता सॉरी आपलं जर भक्तिशास्त्रीचा कोर्स आहे, याच्याद्वारे आपल्याला एक फार मोठे विद्वान बनायचं भूमिका ठेवायची नाही. मी फार मोठे विद्वान बनेल, मोठी प्रवचन कर, आता ते करायचंच आहे. पण विषय आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या दासाचा दास होऊन आपण काय करायचंय, मला सेवा करता येऊ दे माझ्या गुरूंच्या प्रभुपादांच्या आदेशानुसार. हा भाव जर आपला आला, ओळखायचं की आपलं सार्थक झालं, भक्तिशास्त्री खऱ्या अर्थी. तो शास्त्री गुरुमा सांगतात नेहमी की शास्त्रज्ञ म्हणे आपण. काय शास्त्रज्ञ, शास्त्र जो जाणतो शास्त्रज्ञ म्हटलं. ते भक्तिशास्त्री करताय मी तुम्ही आता शास्त्रज्ञ म्हणणं. पण बाकी शास्त्रज्ञ काय करतात, ते भौतिक गोष्टीमध्ये रमवतात आपल्याला. आणि भगवंत असं शास्त्र दिलं त्यांनी, ते शास्त्र जाणारे शास्त्रज्ञ म्हणजे त्याला माहित आहे शस्त्र कधी वापरावं आणि शास्त्र कधी वापरावं कळतं त्याला.
शब्दरूपी शस्त्र कसं वापरायचं का त्याला तर ज्ञान होते, त्याला त्याची माहिती होते. तर त्यामुळे आपल्याला हा लाभ करून घ्यायचा आहे. आणि पुढे तो म्हटलेला आहे, वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. म्हणून त्यांनी काय केलं की द्रोणाचार्यांना त्यांची प्रताडणा करताना, कान उघडणी करताना समोरच्या लोकांना सांगितलं आणि त्यातच दृष्टद्युम्नचं नाव समोर अजून टोचलं त्यांनी. सैन्य बा केवढं, अहो आपला 11 अक्षवणे आपलं जास्त आहे, त्याचं 7 अक्षवणे त्यांनी एवढं सुंदर रचना केली, चक्रव्यूह काय हे काय त्यांनी सगळं केलेलं आहे. आणि तुम्ही मात्र त्या शिकवलं, त्या ह्याला दृष्टिद्युम्न शिकवलं तुम्हाला मारणाऱ्या व्यक्तीला, पुन्हा अर्जुन तुम्हाला प्रिय माहिती, परत तसंच घडून तुम्ही नुसतं बसून राहायला काय उपयोग होणार बरं, असं त्यांना सांगतो. आणि बघा आमच्याकडचे बघा सगळे किती मोठे लोक असं सांगून त्यांना काय करतं, एक दिवस तो एका दृष्टीने. तर त्यामुळं जे द्रोणाचार्य आहेत तर त्याला थोडस त्यांचं काय हे दिलं नाही, त्याला काय वाटतं काय नाही. आणि त्याला दुर्योधन स्वभाव माहितच आधी लहानपणापासून त्यांनी त्यांच्या जवळच आहेत, त्यामुळे त्यांना काही त्याचं मोठी गोष्ट वाटत नाही याचं बोलणं वगैरे याचं. इथं म्हटलेलं आहे, दुर्योधनाला मात्र आपल्या सामर्थ्याबद्दल खात्री होती. त्याला वाटलं की हे सगळे एवढे मोठे लोक आहेत, भीष्मदेव, कर्ण, कृपा, मुद्दा मोठी लिस्ट सांगितली. म्हणजे आता हे सगळं संजय सांगतोय धृतराष्ट्राला. आता काल जो प्रश्न विचारला मला वाटतं काल कोणी विचारला होता, षडभुज गौरांग कोणी विचारला होता गीतेविषयी, कसं ह्यांनी सांगितलं मग ते कसं काय. खरं तर भगवंताने काय केलेलं, जी गीता सांगितली आणि मग हा संवाद म्हणजे त्याच्या मनात, आता भगवान श्रीकृष्ण असं म्हणणार नाही अर्जुनाचं मन हे चाललं होतं हे नाही, गीता सांगून टाकले त्यांनी. पण त्याच्यानंतर व्यासांनी काय केलेलं आहे की संजयला सांगितलं होतं ना, सगळं ते ज्ञान घेतलं होतं संजयला. आता संजयला तर ते दिव्य दृष्टी देऊ शकत असेल, मग त्यांना स्वतःकडे दिव्य दृष्टी नसणार ऑफकोर्स आहेत. त्यामुळे प्रत्येक मनात काय चाललंय काय नाही सगळंच काय करून ते एकवटून काय केलं, संजयने जसं सांगितलं होतं ते सगळं एकवटून संजयची अर्जुनच्या. आता भगवान श्रीकृष्ण असं म्हणणार का गीते श्लोकामध्ये, हा तुझी अशी अवस्था आलेली आहे, तुझ्या हातात धनुष्य पडत आहे, आता तोंड कोरडं झालंय, हे सगळं कशाला म्हणतील भगवान, नाही ना. अर्जुन तू असं बोललास काही सांगणार नाही. तर काय करतील, ते सगळं सांगितलं. व्यास म्हणून काय केलं, ते अध्यायाप्रमाणे मांडणी केली त्याच्या आपल्याला कळावून. कारण त्यांना माहिती कलियुगातले जीव आहेत, हे फार मोठ्या बरंच काही त्यांना मेहनत घ्यावं लागणार. त्यामुळे सगळं त्यांनी असं रचना केली आणि त्यातनं काय केलं ते सगळं त्याच्यामध्ये. जसं आपल्या जर भागवतामध्ये पण असंच केलं ना, व्यासाने भागवत जे लिहिलं ते शुकदेव गोस्वामी जेव्हा परीक्षित महाराज सांगत तेव्हा ते होते. परत तीच कथा ऐकताना सूत गोस्वामी आले ते, त्यांनी तीच कथा सूत गोस्वामींनी नैमिषारण्यात सांगितली शौनका दृष्टीनं. तेव्हा पण तिथं व्यासून जाऊन त्यांनी काय केलं, दोन्हीकडे संकलन करून एकत्र करून त्यांनी ते भागवताची रचना केली. कारण काय, त्यांनी नुसतं स्वतःच हे केलं नाही, तर आपल्या शिष्यांचं पण त्यांनी काय केलं, त्यांचं जे काही त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याचं पण त्यांनी समावेश केला त्याच्यामध्ये. हे पण समजून घेण्यासारखं आहे. तर इथं विजयाबद्दल खात्री आहे खरं याला, पण ह्याला हे माहित नाहीये स्वतःची काय अवस्था. बघ आता पुढे तो म्हणतो 10वा श्लोक आहे बरं का. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. इथं थोडं शब्दाचं वैशिष्ट्य बघा, शब्द कसे वापरलेले आहेत, सुंदर रचना केलेली आहे. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. या ठिकाणी भीष्मांचा उल्लेख होतो ठीक आहे, पण भीष्म एक वरिष्ठ व्यक्ती आहे, सेनापती आहे, ते सगळं आहे. पण भीमानं काळजीपूर्वक रक्षलेली, आता भीमाचं कर्ज भीमाने नाही केलं तिथं, तिथलं सेना पांडव सेना भीम नाहीये. तरी पण भीमाचं का नाव, भीमानं काळजीपूर्वक का त्याचं नाव घेतं, कारण काय त्याला माहित आहे की या सगळ्यात मारणार हाच एकटाच आहे. जर कोणी मारू शकत असेल पांडवामध्ये तर हाच मारू शकेल, हे त्याला माहित आहे. आणि म्हणतं इथे शब्द वापरलेला आहे अपर्याप्तम, म्हणजे अपर्याप्त एक अर्थ आहे, अपरिमित भरपूर आहे आपलं, अपरिमित आहे. आणि अपर्याप्तचा अर्थ आहे की आपण पर्याप्त, पर्याप्त म्हणजे पुरेसं आहे, पण अपर्याप्त म्हणजे पुरेसं नाहीये. म्हणजे अस्माक म्हणजे आपलं शक्ती आणि बळ भीष्मांद्वारे पूर्णपणे सुरक्षित राहिलेलं कसं आहे, हे
अपर्याप्त म्हणजे पर्याप्त नाही म्हणे, पुरेसे नाही, असाही अर्थ होतो. आचार्य काय म्हणतात की अपर्याप्तचा अर्थ आहे की अपरिमित, फार मोठं आहे, आणि अपर्याप्त म्हणजे पर्याप्त नाही, ते पुरेसं नाही आपलं, असा एक अर्थ निघतो. त्या दृष्टीने अर्जुन हा काय करतोय, दुर्योधन एका दृष्टीने म्हणतो की नाही, आपलं आपण थोडं कमी पडतोय त्यांच्या पुढं, असं पण सांगितल्यासारखं एक सूर आहे. आणि बलम भीष्म पहिल्या याच्यात म्हणलंय, बलम भीष्माभिरक्षितम, भीष्मदेवाने रक्षण केलं. आणि दुसरं म्हणजे पर्याप्तम तिथं तेषाम, आणि भीमाने हे केलेलं काय, ते काय पर्याप्त आहे, ते फार एका दृष्टी पर्याप्त म्हणजे कमी, आणि एका दृष्टी पर्याप्त म्हणजे काय की नाही तेवढं काही ते योग्य पुरेसे हे करत आहे, कमी पर्याप्त आहे कमी. दुसरा अर्थ काय होतं की नाही ते पुरेसं आहे, ते तेवढं योग्य आहे, त्याबरोबर आमचं काय, आमचं अपर्याप्त, आमचं पुरेसं नाही, पण पर्याप्त म्हणजे पुरेसं आहे. असे दोन दोन अर्थ निघतात या शब्दाचे. त्या दृष्टीनं दुर्योधनच जाहीर करतोय, अहो म्हणजे आपणच संपला, आपलं काय कमी, आपण सगळं कमी पडणार, कारण आपण काय होणार आहे, आपण विजय होणार नाही बरं का, असं म्हटल्यासारखं होतंय. एक अर्थ त्याचा हे लक्षात घ्यायला हवं आपण. संस्कृत शब्दांची कशी खेळी केलेली बघायची. आता वरच्या शब्दात भीष्माभिरक्षित म्हटलंय बघा, या ठिकाणी वर म्हटलंय भीष्म अभिरक्षितम. एक अभिरक्षितम शब्द आहे बघा, कसं शब्द आहे, संस्कृत शब्द आहे हा, थोडं समजून घेऊया आपण. रक्षितम म्हणजे रक्षण केलेलं, रक्षितम म्हणजे रक्षण केलेलं. आता नुसतं रक्षितम म्हटलं चाललं असतं, अभिरक्षितम का म्हटलंय, अभि शब्द वापरला ना खूप चांगल्या रीतीने काळजीपूर्वक त्यानं रक्षण केलं, असं अभि, रक्षण केलं म्हणजे केलं हो, थोडं रक्षण वाचवलं असं, पण अभि म्हणजे चांगलंच काम केलं असं. ब्रह्मसंहितेमध्ये जेव्हा ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्ण स्तुती करताना काय म्हणतात माहिती आपल्याला, वेणुम क्वणंतम अरविंद दलायथाक्षम बर्हावतम सम बर्हावतम समसितामुद सुंदरांगम कंदर्पकोटी कमनीय विशेष शोभम, येतो नाही, चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभीर अभिपालयंतम. सुरभी म्हणजे गायी, गायींचं तिथं पण म्हणू शकलेच ते सुरभी पालयंतम, पालन करतं, पण नाही पालयंतम नाही म्हटलं, तसं म्हटलेलं आहे अभिपालयंतम, म्हणजे भगवान श्रीकृष्ण नुसतं त्याला चाललंय, त्याला गायला चला 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 म्हणून हाकलत चालेल, ते गायी तर गावात चला पाठीनं मारलं, तसं नाही. अभिपालयंतम म्हणजे खूप सुंदर काळजी घेतली. तसं अभिरक्षित म्हणजे हो, भीष्माने रक्षित केलं बरं का, छान काळजीपूर्वक, आणि मग भीमाने असं रक्षण केलं. आता भीष्म म्हणजे भयानक आणि भीम पण भयानक, दोन्ही अर्थ एकच आहेत जवळपास, त्यामुळे दोन्ही दिशेनं भयानक दिसतं सगळं त्याला, दोन्ही बाजूला. इथं म्हटलेलं आहे या तात्पर्यामध्ये, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज केला आहे, आणि हेच भौतिक जगाचं वैशिष्ट्य आहे, हे समजून घ्यायला आपण. हे जे द्वंद्व आहे की नाही, द्वंद्व ड्युएल, इंग्लिश मध्ये म्हणतात ना ड्युएल वर्ल्ड, म्हणजे हे द्वंद्वानं भले जग आहे. याच्यामध्ये द्वंद्व म्हणजे काय होतं, सगळ्या गोष्टी दोन आहेत, सुख आहे तर सुख आहे का, दुःख पण आहे, नुसतं स्त्री आहे का, पुरुष पण आहे, दिवस आहे का फक्त, हा दिवसभर रात्र पण आहे, सुंदर आहे का फक्त, नाही सुंदरच्या विरुद्ध कुरूप पण आहे, एखादा उंच आहे, सगळे उंच नाही, सगळे उंच नाहीत, कमी उंचीचे आहेत, जास्त उंचीचे आहेत, सगळेच गरीब आहेत का, नाही सगळे गरीब नाही, सगळे श्रीमंत नाही, ते पण नाही, गरीब पण आहे, श्रीमंत पण आहे ना, उजेड पण आहे, अंधार पण आहे, याला म्हणतात द्वंद्व. असं तर जग हे द्वंद्वाचं. या ठिकाणी हा काय करतोय, इथं तुलनात्मक, त्यांच्याविषयी आम्ही बरं, आमच्या त्यांचं एकदम तुच्छ, म्हणजे या भौतिक जगात काय होतं, एक आहे रिलेटिव्ह ट्रूथ, दुसरा आहे ऍब्सोल्यूट ट्रूथ. म्हणजे रिलेटिव्ह ट्रूथ म्हणजे तुलनात्मक दृष्टीनं जे सत्य दिसतंय ते, आणि ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे जे नेहमीच सत्य, कधी बदलत नाही. कधी करतो ना, आता हे दिसतंय मग बदलते, असं होतं ना, तसं नाही. तर त्यामुळं इथं तो काय करतोय, तुलनात्मक दृष्टी, त्यांच्याविषयी बघा आमचं किती चांगलं आहे, त्यांचे 7 अक्षौहिणी, आमच्या 11 अक्षौहिणी, त्यांचे हे सगळे योद्धे, आमचे बघा भीष्म, द्रोण, कर्ण, सगळे हे योद्धे आहेत, आणि त्यांचं कमी आहे, पर्याप्त आहे, एवढं पुरेसं नाही, पण आमचं पुरेसे भरपूर आहे. म्हणजे हा काय करू लागलाय, तुलनात्मक दृष्टीनं प्रस्तुत करतो पुढे, म्हणजे त्याला वाटतं बा त्यांच्याविषयी मी श्रेष्ठ आहे. हीच अडचण आहे जगामध्ये, आपण प्रत्येक वेळेला आपण इतरांपेक्षा मी कसं श्रेष्ठ दाखवतो. खरं तर जेव्हा आपण मी श्रेष्ठ किंवा मी छोटा, मी मोठा, मी श्रीमंत, गरीब, ह्याला सगळ्याच्या पलीकडे जातो आपण, तेव्हाच आपण भगवंताकडे जाऊ शकतो. म्हणजे जे भगवता कोर्स हे असेल, भक्तिशास्त्री असेल, किंवा जे काही आपले क्लासेस होतात, हे सगळ्याच उद्देश आहे की आपण
दोन्ही समान समजायचं, सुख दुःख समान, निंदा आणि स्तुती समान. समान समजलं तर काय होणार, आपण डिस्टर्ब किंवा विचलित होणार नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये पक्क राहू. इथं पुढे म्हटलेलं आहे, सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. त्याने विचार केला, पुढचं काय भीमाने केलं, त्याला काय एवढं माहिती, पण भीष्माने केलं एवढं वरिष्ठ, आणि वरिष्ठ आहेत ते फार मोठे व्यक्ती आहेत वगैरे, त्यांच्याविषयी आदर सर्वांना, तर त्यांनी केल्यामुळे काय फार विशेष म्हणते काय त्याला काही मर्यादाच नाही. उलट म्हणे कमी अनुभव असलेला सेनापती म्हणजे भीमान रक्षण पांडवसेने सीमित आहे म्हणे, एवढं काय त्याला काही जास्त नाही, थोडं छोटं सैन्य. भीम हा भीष्माच्या उपस्थित नगण्यच होता, साहजिकच आहे. भीष्मावर भीम काहीच नाही, एकदम छोटा मुलगा असल्यासारखं आहे. आणि पण हे मात्र भीम हा भीष्मांचा कधी अनादर करत होता, नेहमी आदर करायचा. पण त्या उलट हा काय करा, दुर्योधन त्याचा भीमाचा नेहमी मत्सर करायचा, कधी मी मारेन ना, खूप प्रयत्न करायचा मारण्याचा. कधी काय करायचं माहिती का, दुर्योधन काय केलं, विष खाऊ घालणं, लाडू दिले एकदा, विष त्यात हे करून काय केलं, त्याला खाऊ घातलं आणि फेकून दिलं पाण्यामध्ये. आणि भगवंताच्या कृपेने काय झालं, त्याचं रक्षण झालं. नेहमीच कोणती माणी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले ना, अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या प्रयोगामुळं जी उत्तरा होती, तर ती उत्तरा तर ती गर्भवती होती आणि परीक्षित महाराज गर्भात होते. आणि ब्रह्मास्त्रामुळे काय झालं, जणू जवळजवळ काय झालं, त्या गर्भामध्ये परीक्षित महाराज जणू काय जवळ मेल्यासारखे झाले. आणि भगवंताकडं जी उत्तरा जेव्हा घाबरून पळत आली, कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तानाम भयंकर त्वमेको दह्यमानानाम अपवर्गोसी संस्कृते, म्हणजे अहो काळे वाचवा वाचवा म्हणे मला, अहो सगळे पांडव सगळे आहेत मोठे लोक, पण ती गेली भगवंता. त्यांना माहित आहे, तिला माहित आहे की हेच वाचवतील मग. कृष्ण लगेच आत गर्भातच त्यांनी आत जाऊन काय केलं, रक्षण केलं ते गदा फिरून, आणि मग त्याला वाचवलं. आणि त्यामुळे ती थक्क झाली, कोणती माणी स्तुती करू लागली भगवंताची. आणि भगवंत स्तुती करताना भगवंत त्या ठिकाणी स्तुती चाललेली असताना तिथं काय केलं भगवंतानी, तिथून निघून गेले. आणि मग स्तुती सगळं ऐकून झाल्यावर, आणि त्यावेळेला एका श्लोकात ती म्हणते की, कोणती माणी म्हणते की, खूप सुंदर श्लोक आहेत भागवतमच्या पहिल्या स्कंदातल्या 8व्या अध्यायामध्ये, तेव्हा त्याच्यात ती म्हणते, तर कुंती मांडणी असं म्हणते की, हे म्हणे भगवंता, खरं तर तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळा तुम्ही आमचं रक्षण केलं म्हणून. ते म्हणते की जेव्हा आमच्या संकटात ना आपणच आम्हाला वाचवत राहायला म्हणून, कारण आमची स्थिती अशी होती की आम्हाला वाचवण्यात दुसरं कोणीच नव्हतं म्हणून. खरंच होतं ना, कोणते म्हणजे पती नव्हते, तिचे जे बाकीचे जे होते पतीचे भाऊ होते, तर यांचं वाटच बघत होते की यांना कधी काय करतात मारायचं म्हणून. आणि धृतराष्ट्राचा नेहमी आशीर्वाद, हा मारायचं हरकत नाही, त्याला 20 देऊन मारायचं, बरंच वेळा केलं तरी पण काय झालं, भगवंत नेहमीच वाचवायचे. कुंती मांडणी म्हणते की, एक श्लोक आहे, तो श्लोक असा आहे की, त्या श्लोकाचा अर्थ की तुम्ही आग लागली तेव्हा वाचवलं, किंवा विषयाच्या वेळेला वाचवलं, भर सभेमध्येही झालं तेव्हा तुम्ही वाचवलं, असं प्रत्येक याचा उल्लेख करतोय. आणि आता पण काय केलं म्हणे की, तुम्ही आता सुद्धा या अश्वत्थाम्यानं मारायचा प्रयत्न तेव्हा सुद्धा तुम्ही वाचवता, तुम्ही नेहमी वाचवतात म्हणे आम्हाला, तर आम्ही काय केलं. पण नारद एकदा भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, मला आश्चर्य वाटतं मग तुमचं. कृष्ण म्हणजे कसलं आश्चर्य, काय आश्चर्य वाटतं. आश्चर्य हेच आहे म्हणे, अहो म्हणे पांडवाने एवढं तुमची भक्ती करून त्यांना त्या बदल्यात काय मिळालं, म्हणजे एवढं संकट दुःख एवढं छळ झालं त्यांचा, तरी आश्चर्य अजून याचं, म्हणजे एवढं करून ते तुमची भक्ती सोडत आहेत, हेच मोठं आश्चर्य. असं काय जादू केली तुम्ही, एवढं त्यांचे मान एवढं सगळं होऊन सुद्धा तुमची भक्ती सोडत नाही, असं काय कमाल केली तुम्ही. प्रेमानं म्हणतात, आणि इतका आनंद वाटतोय, असे भक्त एवढं त्रास ते भक्ती सोडत नाही बाबा, हेच वैशिष्ट्य आहे. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर म्हणून म्हटलेलं आहे, हा दुर्योधन नेहमी भीमाचा मत्सर, कारण भीम एवढं शक्तिशाली होता की त्या शक्ती पुढं कोणाचं काही चालायचं नाही. आणि ह्याला भीती पण वाटायची दुर्योधनाला की हा मारणार तर हाच मारणार मला पुढं. आणि त्यामुळे काही ना काही योजना करून आधीच त्याला मारण्याचा प्रयत्न करतो लहान असताना, पण तो कधी यशस्वी होत नव्हता. पुढे म्हटलेलं आहे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू झाला तर काय होणार, तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. त्याला वाटतं भीष्म देव आहेत ना, मग काय हरकत नाही, ते वाचवतील आपल्याला, कारण ते अनुभवी आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांचं बरंच काळ त्यांनी युद्ध केलेलं आहे, पहिली वेळ नाही.
तर त्यांना माहित होतं रक्षण होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला त्याच्या विजयाची खात्री, या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. आता एवढं सगळं लिस्ट देतोय आधी. आधी त्यांचं सांगितलं पांडवांचं, आणि सांगून काय म्हटलं, ते काहीच नाही, आमचे लोक बघा. असं करून त्याने काय केलं, तुलनात्मक दृष्टीनं मी किती श्रेष्ठ आहे दाखवण्याचं आपण तेच करतो ना. एखाद्याची तुलना करून त्याच्याविषयी मी कसं श्रेष्ठ आहे, त्याला ते येत नाही ना, मला येते ना, म्हणजे मी श्रेष्ठ. त्यात घर नाही का, हा माझा मोठा बंगला आहे, म्हणजे मी श्रेष्ठ. प्रत्येक गोष्टीत भौतिक आपण स्वतःच श्रेष्ठत्व दाखवत असतो, तर तेच दिसतं दुर्योधनाच्या वागण्यावरून. आणि दुर्योधना कलीचा काय, कलीचा चेहरा आहे तो, कलीचा एक प्रतिनिधी असल्यासारखा आहे. त्यामुळे त्याचं जे वागणं कलीचं कळू शकतं आपल्याला, कली कसं वागतो ते. आणि एखाद्यामध्ये कली जेव्हा प्रवेश करतो तेव्हा काय होतं, ते व्यक्ती असं वागू लागतो. मग दुर्योधन कलीचाच हे असल्यामुळे काय झालेलं आहे, दुर्योधनचं वागणं पूर्णपणे अधर्माचं वागणं आहे, असुरी वागणं आहे. पुढे म्हटलेलं आहे 11वा श्लोक आहे, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. इथं म्हटलंय, आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं. म्हणजे अजून एक डाव बघा दुर्योधनाचा. आता काय आवश्यक आहे का हे सांगण्याची, कोणाला सांगतोय माहिती का? हा, दुर्योधन आता द्रोणाचार्य नाही सांगत होता, आता कोणाला सांगतोय, सैन्याला सांगतोय. आधी द्रोणाचार्याने सांगितलं, मग सर्वांना भीष्मदेवांना वाटेल काय द्रोणाचार्य बद्दलच काढलंय गुरुगाऱ्याचं, माझं काय आता वाटलं नाही त्यांना. पण ह्यांनी सगळं तसं विचार केला, गुच्चती गेली नाही. म्हटलं ह्यांना काय वाटेल भीष्मदेव, म्हणून त्यांचा तर भीष्मदेव वरिष्ठ बरं का, ते वयोवृद्ध. तुम्ही आता सैन्यालाच वाटेल, ते मोठ्या लोकात बोलून गेला बाबा, आम्हाला काय, आम्ही युद्ध तर आम्हीच करणार. त्यांचं पण हे केलं, हे बघा तुम्ही काय करा, भीष्मदेव विरुद्ध येतात, तुम्ही काय केलं पाहिजे, पूर्ण सहाय्य करा. योग्य ठिकाणी तुम्हाला सांगितलं ना, ते थांबून सहाय्य करा. म्हणजे काय, की तुम्ही तुमचं फार मोठं महत्व आहे बरं का. भीष्मदेव काय आहेत, पण ते वय झाल्यानंतर तुम्ही आता सहाय्य केलं पाहिजे. मग त्यांना असं वाटणार, हो आम्हीच करणार आहे. प्रत्येकांना फुगवत होता नुसतं, सगळं असं होतं ना बहुतेक जगामध्ये, तुम्ही श्रेष्ठ असं म्हणून त्याला बरं वाटतं. तसं त्यांनी केलं सर्वांना. इथं तात्पर्यामध्ये रूपा सांगतात, भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे वाक्य बोलायचं प्लॅनिंग नव्हतं त्याचं, ते प्लॅनिंग मध्ये नव्हतं वाक्य, लगेच सुचलं का, मुत्सद्देगिरी. पॉलिटिकल माणूस पक्का, लगेच कळलं, अरे असं होतं, नाही नाही हो, तुम्ही असं करा, भीष्मदेव आहेत ना ते वयोवृद्ध, तुम्ही रक्षा करा त्यांची, त्यांना कळणार वा, म्हणजे आपलं पण काहीतरी आहे डिमांड. सगळं दिलं तात्या रूपाने. त्याने ठामपणे सांगितलं की भीष्मदेव निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या सनीचा फायदा उठू शकेल, म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणी न सोडता शत्रूला व्यूह रचना भेदू न देणे हे महत्वाचे. किती अवघड गोष्ट आहे सगळं करणं, लाखो करोडो मोठं सैन्य, याच्यामध्ये एखाद्याला वाचवायचं, एखाद्या बाजूला जायचं, फार मोठी कसोटी आहे. तर अशा स्थितीमध्ये भीष्मदेवांना ते बाकी जे योद्धे आहेत त्यांचं नावाचं काही लिस्टमध्ये नाव आले नाही त्यांचे, पण त्यांचं वर्णन आलेलं की हा दुर्योधन सांगतो, तुम्ही काय फार मोठा, तुम्ही समजू नका की तुमचं नाव घेतलेलं तुम्ही काही नाही, असं नाही. अहो तुमची आवश्यकता आहे, तुम्ही थांबलं तरच ते भीष्मदेवांना थोडे आधार मिळेल, थोडं ठीक राहील असं सांगतोय. आणि पुढं कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. आणि त्याला माहिती आहे भीष्मदेव हे काय साधारण व्यक्ती, पॉवरफुल व्यक्ती, आणि भीष्मदेव आतापर्यंत कधीच पराभूत झाले होते, नेवर, कधीच नाही. आता ही पहिलीच वेळ असेल पराभूत, पण हे पराभूत होऊन त्यांच्यासाठी काय एक अभिमानाची गोष्ट होती, कारण साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यामुळे त्याच्या इतका त्यांना आनंद काय झाला. खरं तर बघा विचार करा, तेव्हा जर युद्ध झालं नसतं त्यावेळेला समजा, तर त्यांना काही बाण घुसले नसते यांच्या अंगामध्ये भीष्मदेवांच्या, आणि ते बाण घुसल्यामुळेच ते मेले असं पण काही नाही. तसं अजून पण तसं राहू शकलं, अजून पण राहू शकले असते. कुरुक्षेत्रात तेव्हा जसं ज्या स्थितीत होते शरीर सोडायच्या वेळा, तसं आजही राहू शकले असते. का बरं, त्यांनी इच्छा मृत्यू होता, त्यांचा मृत्यू झालाच नसा. पण त्याने ओळखलं
संधी आहे, चांगली आहे. कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यामुळे माझ्यासाठी काय ह्याच्या इतकं चांगली संधी कधी भेटणार. पुढं मी जर ठरवलं कधी देह सोडायला, पण असं सगळं जुळून येईल का? एक तर बाई काय वाटलं त्यांनी पाहिलं की साक्षात भगवान श्रीकृष्ण समोर आहेत. ज्यांनी रथाचं सारथ्य केलं तेच आज माझ्या समोर उभे आहेत. आणि ते राजवेशामध्ये होतं ना, पूर्ण योद्ध्याच्या वेशात होते भगवंत. तर असं नाही युद्ध करणारेच युद्धाचं करायचं नाही, रथ चालवणं सर्वांनी ते करायचं युद्धाचा वेश. आणि युद्धाच्या रूपात बघायला तर खूप आनंद झाला. म्हणजे असं परत काय मला संधी भेटला नाही, आताच मी देह सोडायचं काही करतो तयार झालो. त्यानंतर अजून पण राहिलेच नाही भीष्मदेव. अजून आपण पाहू शकलो असतो त्यांना, इच्छा मृत्यू असल्यामुळं कधीच मारायचं नाही ठरवलं तर काय कोण काय त्यांना हे करू शकतो. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये, ते महाजन आहेत. अर्थात भीष्मदेव कधी मृत्यू होत नाही, ते साधारण व्यक्ती नाही. भीष्मदेव भगवंताचे पार्षद आहेत, दिव्य पार्षद. जिथे जर भगवंत ही लीला करतात ना, कुरुक्षेत्राची लीला वगैरे, तिथं हमखास असतात. आणि अशा वैकुंठ ग्रहामध्ये ज्या ठिकाणी भगवंत हे पारसाच्या रूपामध्ये, तिथे त्यांची सेवा ते करतात वीर रसामध्ये. त्याचा अर्थ काही वीर रसा सेवा युद्ध होणार तिथं, पण ते दिव्य आहे. भगवंत काहीतरी अशी युक्ती करतात जेणेकरून प्रभात एके ठिकाणी म्हणतात की जे पांडव आहेत, पांडव गोलक होतात, प्रत्येक जायची आवश्यकताच नाही, कारण भगवान जिथे जातात तिथं ते फिरत असतात म्हणून. तर भगवंतावर असल्यावर काय धामच त्यांचं सगळं. तर असं भीष्मदेवांचं पण असं आहे. आणि इथं आपण बघतो, इथं पुढे म्हटलेलं आहे, इथे मुद्दाम हे केलेलं आहे, युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंबे त्याला खात्री होती. का खात्री होते बघा, किती मुख्य प्रोपाने किती मोठा मुद्दा दिला. कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती. तिला वाटलं की भीष्मदेव या घराण्यातले काय वयोवृद्ध व्यक्ती आहेत. मध्ये कौरवांच्या बाजूने असलं ते पांडव एकच कुरुवंशच होता ना. त्या युधिष्ठिर महाराज अर्जुन वगैरे अशाच भावनेने बघत आपले सगळे. दुर्योधन ते वेगळ्या भूमिकेने बघत होते, वाईट दृष्टीने. म्हणजे तसं नव्हतं. पण आता असं वर्णन या ठिकाणी की त्यावेळेला ते काही बोलू शकले नाही, कारण दुर्योधन बाजूला खडं होते ते. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, द्रौपदीचं वस्त्र करत असताना त्याला बोलण्यासाठी काही चान्स नव्हता ना, कारण त्यांच्याच बाजूने आहेत. ते जर बोललं तर दुर्योधन अजून काहीतरी म्हटलं, तुम्ही आमच्या घरातून आमच्या घरातले वास्य मोजता का म्हणतात ना. त्यामुळं त्यांनी तसं काही करू शकले नाही, शब्द बोलले नाहीत. त्यामुळे एक खात्री होती की त्यावेळेस ते पूर्ण माझी बाजू घेतली, तसं आजही काय करतील, आजही ते निश्चितपणे माझ्या बाजूनच राहून ते करतील युद्ध. या दोघांच्या मनात पांडवांमध्ये जिव्हाळा असला तरी दूध क्रीडेप्रमाणेच आताही ते जिव्हाळ्यात त्याग करतात, अशी तर आशा. जुगाराच्यावर कसं त्या आसक्तीचा त्याग केला त्यांनी, म्हणजे यांच्या पांडवांच्या. आणि त्यामुळे काही बोलू शकले मी. तर आता काय झालं, आता पुन्हा तोच मुद्दा मांडतोय की आता खरंच आता पण तसं करतील बरं का, असं मला त्याला आशा वाटू लागली की तेव्हा एकदा केलं, आता एकदा केलं की झालं, संपलं. असं एक मूड येतं. आता आपण घेऊया 12वा श्लोक घेऊया. आणि 12वा श्लोक जो आहे हा सेक्शन पहिल्यातलाच आपण सांगितलं ना, सेक्शन पहिल्या सेक्शन मध्ये एकतर हे पहिलं बघितलं भाग. आता दुसरा भाग आहे पांडवांच्या विजयाची लक्षणे. आपण जे पहिले का लिहून घेतलं ना, मध्ये लिहिलं ना, त्याच्यामध्ये हे काय सांगितलं आपण. जो पहिला भाग होता तो काय होता, पण पहिला बघितलं ना आपण, लक्षात आहे ना आपल्याला. आता पुन्हा त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण ह्याच्यातच आणि प्रश्नोत्तर पण व्हायचे अजून. इथं एकतर पहिल्या सेक्शन मधलाच हा दुसरा म्हणजे उपविभाग आहे. त्याच्यामध्ये आता सांगितलं पांडवांच्या विजयाची लक्षणे. कुठल्या श्लोकापासून ते कुठला, तर 12व्या श्लोकापासून 20 पर्यंत, 12 ते 20 हे जे श्लोक आहेत, 12 ते 20 या श्लोकांमध्ये काय केलेलं आहे, पांडवांच्या विजयाची लक्षण सांगितले. ते प्रत्येक श्लोक म्हणजे पांडवांच्या विजयाचे वेगळे वेगळे लक्षण आहे. प्रत्यक्ष तिथं काय म्हणतात, पांडवांचे विजय कसं होणार ते त्या श्लोकाच्या आधारे काय केलं किंवा प्रभात तात्पर्याच्या आधारे आपल्याला कळू शकतं काय काय लक्षण. हा श्लोक घेऊया आपण, आणि हा श्लोक झाल्यानंतर आपले काय प्रश्न असतील आपण ती पण चर्चा करूया, कारण प्रश्नोत्तराला वेळ देणं आवश्यक, फार महत्वाचं ते पण. इथं श्लोक असा आहे 12वा. तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चै शंखम दद्मौ प्रतापवान. भाषांतर असं आहे. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील
अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंह गर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. खर तर याच्यातनं दिसेल ते तात्पर्य दिलेलं तर शंखध्वनी म्हणजे काय? विजय. आणि शंख खरं तर कोणाचा शंख आहे? शंख आहे भगवंताचा आहे, भगवान श्रीकृष्ण विष्णूंचा आहे शंख. एका दृष्टीनं असं म्हटलं ते जे काही शंख चक्र भगवंतच सगळं आहे. तर त्यामुळे ते वाजवल्या याचा अर्थ काय? त्यांचं आपला विजय होणार, त्यांचा विजय होईल असं ते काय होतंय सिद्ध होते त्याच्या त्या कृतीवरनं. दुर्योधनाला आनंद झाला, पण त्याला हे कळलं नाही शंखध्वनी म्हणजे विजयाचं एक लक्षण पण आहे. विजयाला शंख वाजवत ना, मग कोणी म्हणेल दुर्योधनाच्या बाजूचा विजय झाला म्हणून तसं का समजू नये आपण. त्याचं कारण असं आहे की विषयमध्ये काय एक महाजन फार महान वैष्णव आहेत, ते काही कारणासाठी इकडे जरी आले असले पण ते काय शेवटी मी सांगितलं 12 महाजनापैकी एक आहेत. त्यामध्ये फार दिव्य भक्त आहेत भगवंताचे. आणि इथं पुढे म्हटलेलं आहे आता तात्पर्य प्रभुपादांनी सुंदर विश्लेषण केले, आपण ऐका. आपल्याकडे आपण जे भगवत आहे त्याच्यामध्ये रेफर करता बरं का, म्हणजे आपण ते बघून हे केलं तर आपल्या लक्षात राहील. एखादा मुद्दा काही विषय वाटला किंवा ते खाली अंडरलाईन करा. आपली वैयक्तिक आपल्याकडचीच गीता असेल ती नेहमी आपल्या जवळच राहणार असेल तर त्या खाली काही रेश मारत येईल जेणेकरून आपल्या लक्षात येईल हा मुख्य मुद्दा आहे याच्यातला. मग इथं म्हटलेलं आहे कुरुवंशातील पितामह, तात्पर्यात म्हटलंय कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले. आता भीष्म पितामह आहेत ते आणि हा त्यांचा नातू दुर्योधन. आता नातू याची माहित नाही, आजोबांना तर कोणाला माहित असणार, तर त्यांना माहित आहे आपलं नातू काय, त्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे अंतःकरणाचा भाव समजला त्यांनी आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. तर एकतर भीष्म वयोवृद्ध आहेत आणि त्यांना माहिती दुर्योधनाची बाजू चुकीची असलेली, पण आता आपल्याला या ठिकाणी उभं केलं म्हटल्यावर ते पण असं करावं. तर कारण आपण ज्या बाजूने आहोत त्यांच्यासाठी जे काय कार्य आपल्याला नियोजित केलं, जसं सेनापती आहेत ते सेनापतीने सांगितलं त्याला त्या युद्धात हे करावं लागतं, किंवा एखाद्या शाळेचा प्रिन्सिपल त्याचा ऐकावं लागतं, एखाद्या मंदिराचा अध्यक्ष आहे त्याच्या नियोजनाप्रमाणे ते कार्य चालत असतं. इथं म्हटलेलं आहे की त्याला उत्साहित करण्यासाठी शंख वाजवला मोठ्याने त्यांनी. हा आवाज त्याच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. त्याच्यावर होतं की एकतर विष्णू प्रचंड मोठे दिपाळ आणि त्याच्यामध्ये शंख वाजवलं तर काय झालं सगळीकडं तो शंखध्वनी पोचला आणि काय सूचित केले की आता हे काय होणार नाहीये. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजय होण्याची शक्यताच नाही. म्हटलं अरे वेड्या म्हणे जो शंख आहे वाजवतोय तो शंख म्हणजे खरं तर भगवंताचा तो शंख आहे, त्यामुळे काय तो वाजतोय याचा अर्थ भगवंताचा विजय होणार आहे लक्षात येईल. ठीक आहे, त्या ठिकाणी ते काय सांगत नाही बसले कुठलं अर्जुन यांचा जो चर्चा चालू ना दुर्योधन आणि सगळं, तर तात्पर्य प्रभुपाद स्पष्टीकरण करतात या सगळ्या गोष्टींचं. आता इतर आचार्यांचं प्रभुपाद हे घेतात, रेफरन्स घेतात. शंखध्वनीच्या संकेताने त्याने आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजय होण्याची शक्यता नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. तर भगवंत आहे श्रीकृष्ण, तर त्यामुळे त्यांनी विरुद्ध बाजूला भगवंत आहेत तरी सुद्धा युद्ध करणं त्यांचं कर्तव्य आहे आणि यामध्ये ते कोणती कसर सोडणार नव्हते. त्यांनी काय केलं इथं म्हटलेलं आहे की चिंता करू नको म्हणे की तुझं काही विजय तर होणार नाही सोबत, असं त्यांनी म्हणजे अप्रत्यक्षपणे सांगितलं असं. आणि पुढं कारण विरुद्ध बाजू साक्षात भगवंत आहेत आणि एवढं असलं तरी सुद्धा काय युद्ध करणं हे कर्तव्य आहे. ते कर्तव्य या भावनेनं करू शकतो आपण, तर ती भावना महत्वाची. तर यामध्ये त्याच्यामध्ये कसर सोडणार नव्हते याचा अर्थ काय भगवंताचं जे आदान प्रदान त्यांना करायचं होतं ते मात्र त्याला ते फार प्राधान्य होतं त्यांचं. आणि त्या लिलेवरच काय झालं भगवंताची भक्त वत्सलता,
भगवंत आपल्या भक्ताचे कसं वत्सल आहे. वत्सल माहितीये का, वासरू शब्दावरून आले. वासरू काय असतं, वासरूविषयी, त्या वासराविषयी गायला एक वात्सल्य असतं, वत्सलता असते नाही का. त्यामुळं तुम्ही पाहिलंय का त्या वासरात जन्म झाला, कोणी कोणी पाहिलं तुम्ही? हरिनाम चिंतामणी तुम्ही बघितलंय का गाईचं वासरू नुकतं जन्माला आलेलं, कोण पाहिलंय? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. हरे कृष्णा. येस भाई, चालेल. येस. ओके ब्रो, येस कंटिन्यू. मला वाटतं आपल्याला ऐकायला येत असं निश्चितच. ओके, ठीक आहे. त्या ठिकाणी साक्षात भगवंत आहेत, तर त्यामुळं तिकडचा विजय निश्चितच होता. आणि तरी त्याच्यात तो ते फार इच्छुक होते, कधी म्हणजे त्याला आस्वादन करणं शक्य होईल. वैकुंठ युद्ध करत बसले, गोरखपुर आणि वैकुंठ इथं या भूतळातून काय करतात, युद्धाची ती लीला भगवान संपन्न करत असतात. आणि त्यामुळं या ह्याच्यावर आपण समजू शकतो, हे जे काय आता आपण वाचतोय, ही जी काही चर्चा होती, तर हे फार महत्वाचं मोलाचं आहे की भीष्म सुरुवात झालेली आहे. म्हणजे शंखध्वनी झाला म्हणजे काय झालेलं आहे, भीष्मदेवांनी सर्वप्रथम शंख वाजवलेला आणि जाहीर केलं आता युद्ध होणार म्हणून. तर यात आपण या 12व्या श्लोकापासून ते पुढच्याला काय 10 श्लोक, त्याच्यामध्ये आपण पुढं काय बघू, हेच पुढं कंटिन्यू करू. पांडवांच्या विजयाची लक्षणं ही पाहणार नंतर. तर आपले काही प्रश्न वगैरे असतील तर आपण विचारू शकता. आहे वेळ, अवधी आहे. संत कृपा प्रभू. हा, हा संत कृपा प्रभू. हो हो, एक मिनिट. संत कृपा तर मी केलेलं आहे, अनम्यूट केले, पण ते हे करते वाटतं. एनिवे मी दुसरं कोण बोलतोय. बोला हरी बोल, संत कृपा प्रभू. ठीक आहे. नाहीतर हरिनाम चिंतामणी प्रभू. येस ठीक प्रभू. आहे, हरिनाम चिंतामणी प्रभू मी करतोय अनम्यूट. अनम्यूट झालोय मी. येस प्रभूजी, मला काय विचारायचं होतं की कलीचा प्रारंभ जो झाला होता ना आपला, तो परीक्षित महाराजांनी जेव्हा कलीला स्थान दिलं त्याच्यापासून चालू झाला ना. पण आपण दुर्योधनाच्या अंगी पण सॉरी, कुठलं
कुठला? हरे कृष्णा. हरी बोल. हो परत ते झालं वाटतं. हा बोला. हा बोला बोला बोला. प्रभू मला काय म्हणायचं होतं की कलीचा प्रारंभ जो झाला होता तो परीक्षित महाराजांनी कलीला जेव्हा स्थान दिलं होतं तिथनं झालेलं पुन्हा एकदा ना? विचारा प्रश्न. हा बोला बोला बोला. हा. तर कलीचा जो प्रारंभ झाला तो कली परीक्षित महाराजांनी जेव्हा कलीला स्थान दिलं तिथपासून चालू झाला. तर दुर्योधनाच्या अंगी पण ते दुर्गुण कसे काय दिसले मग? कलीचे दुर्गुण काही दिसले ना दुर्योधनाच्या अंगी पण? हरे कृष्णा. कली हा प्रत्यक्ष रूपानं कार्य करू लागला. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस ज्या क्षणी गेले बर. भूतलावरनं तेव्हा कलीला प्रत्यक्ष रूपात कार्य सुरू केलं. पण त्याच्या आधी जेव्हा नाही का ते ह्याच्या वेळेला पण परिषद त्या शृंगीला हे करत नाहीत का? हो 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 हो. भगवंत गेलेच आपल्या धामामध्ये. म्हणजे कली जो आहे कली असंच नेहमी कलियुग खरं तर 5000 वर्षापूर्वी सुरू झालं ना कलियुग. म्हणजे युग सुरू झालेलं तेव्हा पण तरी सुद्धा माझं नेटवर्क त्यामुळे ते मला ऐकायला येत नाही. एनिवे मग काही कळेल झालं तर तोपर्यंत नेक्स्ट